संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। ज्ञानेश्वर माऊली हे मनरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले। तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणते तर कोणी त्याला माधव म्हणते। माझ्या गतजन्माच्या सुकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला। असा तो सर्व सुखाचे भांडार असलेला तो मला माझे आई वडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात। चिदानंद स्वरूपाचा तो गुणांच्या मुळे अनेक रूपांनी दिसत आहे आणि अंतगुणाने तो सर्वत्र निर्गुण रूपात आहे व त्यामुळे गुणच अगुण झालेले दिसतात। त्या निर्गुणाच्या ठाई हे गुण कसे दिसतात हे कळत नाही व सगुण रूप पाहता द्विमूढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही। तो नंदाचा नंदन नसून तो पूर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात। त्याचे काळेपण मिरवत असलेले रूप मी पाहिले तेव्हा मन मारून मी डोळ्यात साठवले। तेच काळेपण अनमोल असून तेच मी शुद्ध भावाने वर्णित आहे। ज्याने सर्व आकाश व्यापले तो रखुमाईचा पती अगाध ठाईचा काळा आहे असे माऊली सांगतात। त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरून गेली व माझ्यावरची सत्ता लोप पावली। निवृत्तीनाथांनी त्याच्याबद्दल सांगितल्यापासून मला काय झाले ते कळत नाही। त्याने मला व्यापून टाकले आहे। माझे पिता व रखुमाईचा पती असलेल्या त्या सावळ्या रूपाने मला एवढे मोहित केले आहे की सेजेबाजेवर पहुडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात। त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभू मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले। त्या कृष्ण रूपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले। तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्य रूपाने असून त्याला मी मिठीत कवळून घेत आहे असे माऊली सांगतात। नितांत सुंदर अशा त्याचे तेज परब्रह्म स्वरूपाने पसरले आहे। ते व्योम म्हणजे आकाश एवढे आकाशभर व्यापले आहे। कमळासारखे नेत्र व फुलासारखा सुगंध त्याला आहे। त्याचा तो परिमळ व मद यांचा तो एकत्रित आविष्कार आहे। त्याच्या ठाई संसार संकोचतो, व्यवहार दूर जातो व त्याच्याजवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो। मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करू शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते। याबाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते, कारण तो ब्रह्मस्वरूपपणे मीच आहे हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्या जणू काही पाठी लागले आहे। तो रखुमाईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात। ज्याला मूळ नाही, फांद्या व पान नाहीत असा वृक्ष स्वरूप देव आमच्या घरी आहे। तो निर्गुणपणात उभा राहून सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे। त्याची गती कळत नाही, त्याच्या लीला समजत नाहीत, तरी तो सगळे सोहळे भोगतो आहे। माऊली ज्ञानेश्वर बोलतात, त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे। नीलवर्ण आकाशासारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्थेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले। त्या आकाशीच्या निळेपणाला पाहून त्या घन निळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करू लागली। तो घन निळा व त्या निळ्या रंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही, त्याचे तिला वेध लागले आहेत। त्या नीलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्या रंगाने रंगून त्यात प्रेमरस कल्लोळ करून बुडी दिली असे माऊली सांगतात। त्या घन निळ्याच्या पायीच्या धुळी मनालाही निळेपण लाभले आहे व ती सहज मनात आकारली। त्याचा निळा रंग असल्याने त्याची नीलप्रभा पसरली आहे व त्यात आकाश हरपले आहे। त्या देवाच्या नीलवर्णामुळे भक्त ही निळेपणात न्हाले व त्यामुळे ते पवित्र झाले। मी त्याला परब्रह्मात ही निळेपण पाहिला व ती कृष्णमूर्ती सावळेपणेच हृदयात वसली असे माऊली सांगतात। त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरूपी बीज घातल्यावर नीळवर्णाची खाणच मिळाली। त्या नीलवर्णाने सर्व गुण निळे झाले आहेत। आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे व सर्व जगच निळे दिसत आहे। त्याचे शरीर निळे, त्याचे गुण निळे, संपूर्ण हृदय निळेपणे आले आहे। त्याचा निळवर्ण लिहिल्याने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो असे माऊली सांगतात। हे जीवरूपी सखी जरासंधाला मल्ल युद्धातून मारणारा व हत्तीला नखरापासून वाचवणारा तोच आहे। कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे। कंस व चाणूर यांचे मर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात।
हे जीवरूपी सखे तो परमात्मा शिवाच्या ध्यानाचा विषय आहे व तो ब्रह्मादिकांचा गोचर नाही. पुण्य पावन त्रैलोक्यच तो असून त्याला पार्वती सहस्र नामांनी जपत असते. सहज व पूर्ण बोध असलेला तो रखुमाईचा पती आहे हे माऊली सांगतात. विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदी आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे व तोच विटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. श्रुती व स्मृतींनी सांगितलेली वचने तोच असून तोच गौप्याचे गौप्य आहे, म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असून तो जीवाला चेतवणारा चैतन्य रूपही तोच आहे. मायेच्या पलीकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैतातील अद्वैत तोच आहे. सर्वांमधील तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. हे जीवरूपी सखी तो काही नसणारा पण मूर्त अमूर्त असणारा तोच आहे. सुख निदान आहे, सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. हे जीवरूप सखी तो त्या भगवान ब्रह्माचा ब्रह्म आहे व ब्रह्मादिकांना तोच वंदनीय आहे. तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे. तो सारासार विचार करून निघालेले गौप्य गीतेत गौप्याचे गुप्तधन गीतेला म्हटले आहे. तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात. हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा माझे जीवरूपी सखी तोच आहे. तो स्वरूप प्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैता पलीकडील असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात. हे जीवरूप सखी आपल्या योगमायेच्या सहाय्याने विश्व बोलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे. वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे. शुकासारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखुमाईचा पती आहे. हे जीवरूप सखी 6 चक्रांपलीकडील असलेले गोल्लाट तोच आहे. त्रिकूट चक्राहून वेगळा असणारा तोच आहे. सहजपणे होणारा अनुभवरूपी बोध तोच आहे. तर परमतत्वी अनुराग ही तोच आहे. तेच परब्रह्म विटेवर उभे आहे. तेच रखुमाईचा पती आहे असे माऊली म्हणतात. प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असून परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले. त्यामुळे मनातील मी तू पण नष्ट होऊन हृदयात तो निज तेजाने स्थापित होतो. साकार निराकार शून्याचे शून्य हे सर्व रूप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरी आहे. असा जो रखुमाईचा पती हृदय गटात अवतरला तरी मूर्खांना तो वेगळा भासतो असे माऊली बोलतात. परमार्थ ज्ञान व संसाराचे विज्ञान होऊन आमच्या घरी नांदत आहे. असा तो देव बाहेर व भीतरी एकच झाला आहे. काय सांगू त्याची मात त्याला त्रिभुवन ध्याते व नाना रूपात ही तो समावत नाही, भरून उरतो. अत्यंत सूक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तूत तो भरलेला दिसतो. असा अनेक रूपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो. माऊली ज्ञानेश्वर बोलतात, त्याच्या वरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृत्तीची नदी ओलांडून मी हरिप्रेमा काठावर पार झालो. सार असारचे रूप असलेले ते स्वरूप डोळ्यांना दिसत नाही, पण अवचित गगनात बिंबते. त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सूर्य हे त्या तेजात लोपले आहेत. ते तेज त्या आकाशात मावत नाही. जणू काही त्या मेघश्यामाने मेघालाही झाकून टाकले. कुंडलीने जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रूपावर निर्माण होते ते तेज तीव्र नाही व त्यात सूर्य लोपला आहे. आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात. मेघश्यामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहेत. त्या सगुण रूपाला अंगणात मी अवचित पाहिला. त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो. त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यांनी पाहिल्यावर ते एकतत्वाने सर्वत्र हे मला जाणवले. त्या रूपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरून जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आपल्या सावळे रूपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी हृदयाच्या घटात घातले आहे.
तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे. अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले आणि मध्य अंत द्वैत अद्वैत यापासून वेगळं असणारे ते अनंत रूप आहे. असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुख दुःख उरले नाहीत असे माऊली सांगतात. जीनरूपी बाळा एकांतात सोहन सुख शयनात असताना त्या सुंदर परमात्म्याचे चरण कमळ पाहायचे असतात. तेथे सूर्य उगवला की फूल फुलते आणि किंवा कमळदळ विकासले तसा अंतरीचा विकास करायचा. ते चरण कमळ भक्त व योगी सतत सेवित असतात. त्यातून मिळणाऱ्या ज्ञान मकरंदामुळे ते तृप्त होतात. त्यांचे हृदय आनंदाने ओसांडते व ज्ञानडोहात ते वाहत जातात. तेथे तो परमानंद त्यांना मिळतो. त्याचे वर्णन करताना पराही कुंटली त्याला पाहून दृष्टीलाही समाधान झाले. मनाचा अंकुर मनातच मुराला व तो अनुभव कृष्ण होऊनच ठाकला. त्याच्या पायधुळीने सहज तृप्ती होते. चरण पायधूळ व भक्त या त्रिवेणीमुळे मला ऊर्ध्व पाहता येत आहे. ती ऊर्ध्व रेखा जर सखोलपणे पाहिली तर ती अमृत रेखाच वाटते. म्हणूनच त्या योगाने व संत संगांमुळे जग उद्धरते. ते 2 भाग जरी विस्तारले तरी ते चरणांगुष्ठापाशीच पोहोचतात. पण ते दृष्टीला येणे कठीण आहे. तरी मुनिजनांच्या योगे तेथे एकत्व येते. त्या चरणांची नखे ही विशेष आहेत. पण त्या काळेपणाच्या वाहणीत ती पुढे निघाल्यासारखी वाटतात. उगमालाच एकत्र झाले की वियोगात वाहले, पण ते तर कृष्ण रूपातच जडले आहे. ही गंगेची धार की त्याला त्या अंगुष्ठांमुळे मिळालेले अलंकार रूप की सप्त स्वरच तेथे उमटतात. त्या स्वरूपात ती मनोवृत्ती रमली व त्यामुळे अधोमुख झाली व तीही त्या पायात घोळली व पायाची प्रभावळ झाली. तेव्हा ती निजानंदाने भारली. स्वतःलाच हसत हसत विसरली. दुसऱ्याचं काय पाड. नेती नेती गर्जना करत त्याला माणिकाच्या कोंदणात ठेवले. त्याचे गोटे म्हणजे जणू बाळ सूर्यच. त्याच्या पोटऱ्या व गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ हे सरळ व ते जाणूद्वय उंच स्तंभासारखे आहेत. उंच अशा कटीवर दोन्ही मुष्टी आवळून तो सर्वांठाई समदृष्टी दोन्ही जगात समच आहे. त्यावर वेढलेला पिवळा पितांबर व सोनसळा मिरवत आहे. जणू काही नाभीपर्यंत फुललेला कल्पवृक्षच आहे. त्याचा वेध लागलेल्या त्या गोपी तो सावळा असला तरी त्या जणू काही मेखळाच झाल्या आहेत. त्या रूपात गूढपणे तो मदन आला आहे. त्यामुळे त्या गोपींना रतिसुखाची इच्छा होत आहे. तिकडे दुसरे अनुभव येतच नाहीत. त्याचे सखोल नाभी त्या ब्रह्माची जागा आहे असे विवळ होऊन जगात पाहणे सुरू आहे. त्याच्या पोटावरील केस वेणीसारखे दिसत आहेत. त्याचे हृदय निर्मळ आहे. तेथे ध्येय व ध्यान एकच आहे व 2 चरण कमळे सर्वोत्तम आहेत. त्याच्या छातीवर ती वैजयंतीमाला उन्नत होऊन रुळत आहे. हरिध्यानामुळे माझ्या मनाचा भाव हरिरूपच झाला, म्हणजे इतर गोष्टीसाठी खुंटला व त्या रूपाने काळालाही पिऊन टाकले. मी कालातीत झालो. ते रूप लघु म्हणावे तर सूक्ष्म नाही, सूक्ष्म म्हणावे तर अगाध नाही. त्या काळियाने मला त्याची करून टाकले. मी त्या रूपात बुडी दिली. तो रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात. नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत. मनही तेथे धाव घेते. भलती हाव मनाला पडते तरी त्या लावण्य सिंधूचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते. असा तो सुलभ परमात्मा भीमेतटी उभा असून त्याचे देखणे पण मनात भरून उरते. अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे. यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते व त्याच्या गळ्यातील पुष्पाच्या माळांवर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात. तो म्हणजे सर्व सिद्धींचा मेळा आहे. त्याने कपाळावर विभूती रेखिली आहे. मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे. क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत. सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे. संसार माझ्या कमरे इतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खूण जगाला दाखवत आहे. समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो, पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे. हा क्षोमाचा गाभा
व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे। तो भक्त ऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो का नाही का नाही असे सांगणाऱ्या श्रुती वाचून दमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो। चंद्र सूर्याचे व ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेकळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो। कितीही वेश पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठल मूर्ती आमच्या हृदयात आहे। हे विठ्ठला, तू माझ्याशी का अबोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पाहत आहे असे माऊली सांगतात। या श्रीकृष्ण परमात्म्याने वेद प्रमाण करण्याकरिता गोकुळात अवतार घेतला। तो ब्रह्मादिकांना वंद्य असला तरी सर्व प्रकारे खोड्या करणारा म्हणून नाठाळपणाचे घरच होऊन बसला। परब्रह्म श्रीकृष्ण येथे गोकुळात गुरे राखू लागल्यामुळे शास्त्रांच्या प्रतिपादनाला लाज आली। अशा त्या श्रीकृष्णाने काय काय वाईट गोष्टी केल्या त्या पहा। गणिका वेश्याचा स्वीकार केला, मग सहजच बाकीच्या लग्नाच्या बायकांशी द्वेष वाढला। यानेच राम अवतारामध्ये आपल्या पित्याला पतनात घातले। एकाला पळ म्हणायचे, एकाला पाठीस लाग म्हणायचे। मुचकुंदाला मारण्याकरिता काळयवनाला आणले। प्रल्हादाचा नातू म्हणजे विरोचनाचा मुलगा जो मोठा भक्त बळी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास पाताळात घातले आणि यत्किंचित पशु जो गजेंद्र त्याला नक्रापासून सोडविले। आपल्या सांदेपन गुरुचा मेलेला मुलगा काळापासून हिरावून आणला आणि प्रल्हादाचा बाप जो हिरण्यकश्यपू त्याला पोट फाडून मारला। शिशुपाळ हा चेदी देशाचा राजा असून पांडवांचा मावस भाऊ होता। रुक्मिणी यास द्यावी असा तिचा बापाचा बेत होता, पण श्रीकृष्णानेच तिला पळवून नेले। धर्मराजाने राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला तेव्हा शिशुपालाने श्रीकृष्णाची अतिशय निंदा केली, म्हणून श्रीकृष्णाने आपणच त्यास मारले। अतिश्रेष्ठ गुरु जे दुर्वास ऋषी त्यांची श्रीकृष्णावर फार भक्ती होती, त्यामुळे त्यास आपल्या रथात बसवून श्रीकृष्णाने रुक्मिणीसहित तो रथ घोड्याप्रमाणे ओढून नेला। त्या योगाने दुर्वासास मोठा अभिमान उत्पन्न झाला। त्या अभिमानाने त्याने महाभागवत भक्त जो अंबरीश राजा त्याला तीर्थ घेऊन द्वादशीचे पारणे सोडल्याबद्दल शाप दिला। तेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्राचे कोलीत लावून त्याला त्रैलोक्यात हिंडावयास लावले। श्रीकृष्णाने भारतीय युद्धात मी आता हातात शस्त्र धरणार नाही अशी पैज मारली होती। ती पैज एका बाजूस सारून हातात सुदर्शन घेतले आणि भीष्मांचा पण खरा केला। हा जितका पांडवांना प्रिय होता तितकाच दुर्योधनासही प्रिय होता। परशुरामाचा पिता जो जमदग्नी त्याची बायको रेणुका हिला एकदा नदीहून येण्यास विलंब झाला, त्यामुळे जमदग्नीने रागावून आपला पुत्र जो परशुराम त्याला आपल्या आईस ठार मारण्यास सांगितले। आपल्या पित्याचा शब्द व्यर्थ न व्हावा अशी पितृभक्ती परशुरामाच्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या पित्याच्या वाणीला सत्यपणा येण्याकरिता त्याने आपल्या आईस ठार मारले। मातृवध वाईट खरा, तरीही परशुरामाची कीर्ती पुराणाच्या रूपाने वर्णन केली। बाप धन्य धन्य त्या श्रीकृष्णाची, त्याने जितके दैत्य मारले त्या सर्वांची पातके नाहीशी करून टाकली। प्रजेच्या व्यवहारात सत्यपणाच्या निर्धाराकरिता राजाची शपथ घालतात, पण राजाच्या वागणुकीला नियम कसला घालावा त्याप्रमाणे जीवाला जगदीश्वर श्रीकृष्णाचे भय आहे खरे, परंतु श्रीकृष्णाला कोणाचे भय असणार अशी त्याच्या वागणुकीची प्रौढी आहे। याप्रमाणे चराचरातील दैत्य शोधून निरनिराळ्या प्रकाराने मारले, त्यामुळे सर्व यादवांना संपन्नतेची मोठी घमेंड झाली, म्हणून त्यांनाही प्रभास क्षेत्री नेऊन त्यांचाही नाश केला। ही आपली आई देवकी किंवा ही विष पाजण्याला आलेली पुतना अशा द्वैतभाव त्याच्या मनात राहिला नाही। वैर आणि भक्ती ही एकाच किमतीने त्याच्या ठिकाणी राहतात। वारा हा कधी चांगला किंवा वाईट मार्ग शोधून चालत असतो काय? त्याला बरे वाईट कोणतेही मार्ग सारखेच। समर्थ भगवान श्रीकृष्ण जे करील ते सर्व उत्तमच। या भगवान गोविंदाची माय म्हणजे माया काय आहे हे ब्रह्मादिकाला कळणेसुद्धा कठीण आहे। असा परमात्मा श्रीकृष्ण मायेच्या स्वाधीन होत नाही। त्या मायेचे म्हणजे प्रकृतीचे सत्व रजादी गुण ते जणू काय याच्याच घरचे। त्या गुणाच्या सहाय्याने याने लोकदृष्ट्या एखादे अनुचित कृत्य केले तरी ते चांगलेच,
बहुरूप्याने दाखविलेला खोटा व्यवहार बहुरूपीच जाणतो, यात काही नवल नाही. रखमादेवीवर जो बाप श्री विठ्ठल त्याला यथार्थ जाणले तर ही सर्व कोडी उकलतील. त्या परमात्म्यावरील प्रेमामुळे त्याचे निळेपण घेऊन आकाश आकारले असून सर्व जग हे निळेपण घेऊन सम झाले आहे. त्या परब्रह्माचा निळा वर्ण पाहून भक्त आपली कर्मे ही निळ स्वरूपातच करत आहेत व त्यामुळे तो आश्रम ही निळा झाला आहे. सर्व अन्न निळेच वाटत आहे, निळेपणेच प्रगट वर्तत आहे व पाहायला गेले तर सर्वत्र निळेपणच दिसत आहे. त्या निळेपणात मी रंगून गेल्याने त्या परब्रह्माच्या निळेपणात मी लीन झालो आहे असे माऊली सांगतात. सावळा श्रीहरी सावळ्या तेजाने तळपत असून त्याने ब्रह्मांडाचा बाज करून त्यावर शेज केले आहे. गरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करून तो मेरू प्रदक्षिणा करत आहे. हे सखी असा तेजपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला. हे सखी त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेले तर मोहच हरिरूप झाला असे माऊली सांगतात. विषय सुखाच्या पलीकडचे ब्रह्मसुख त्याच्या जवळ आहे असा तो गोपाळ मी पाहिला. त्याच्या प्राप्तीसाठी लोक योग याग तप ही साधने व्रत दान उद्यापन पंचाग्नी गोरांजनांसारखी अनुष्ठाने करतात तरी त्यांना तो दिसत नाही. त्याची अनासायास प्राप्ती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे. या गोपाळाचे जग हे गोकुळ आहे, पण त्यात जग पण नाही. त्यात सर्वत्र तो होऊन व्यापला आहे. तुझा अर्थ करायला गेला तेव्हा तुझ्या पायी मिठी पडते व फक्त त्या पायांची आवडच उरते. आता तूच तुझा आत्मा आहेस अशा सुखाची सुखप्राप्ती होते. तू तो असा चैतन्य घन आहेस की तुझे स्वरूप अदृश्य आहे. त्या मुनिजनांचा तू ज्ञानप्रकाश आहेस. तू जणू काही कैवल्याचा पूर्ण चंद्रच आहेस. अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्याच स्वरूपात दिसते असे माऊली सांगतात. असा जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचाही बदलत असतो. तोच कृष्ण पावा वाजवत यमुनेच्या तटावर उभा आहे. त्या पाव्याच्या सुरूमुळे तो अमृत घन अनावर होऊन आकाशातून वर्षाव करत आहे. त्यामुळे ब्रह्मरसाचा पूर आला आहे. त्या सुंदर मुख कमळावर भक्त लुब्ध असून ते भ्रमर बनून त्याचा स्वाद चाखत आहेत. त्याने सुगंधी चंदन टिळा रेखला असून केसामध्ये मयूरपुच्छ होवले आहे. सुंदर सुरतरूंची फुले घातली असून त्याच्या कानातील कुंडल झळाळत आहेत. रखुमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्याने जगावर मोहनास्त्र चालवले आहे असे माऊली सांगतात. मनाची दोरी करून त्याला बांधायला गेले तर तो नीट दिसतच नाही. तो अकळ आहे असे अवघड अवडंबर तू रचले आहेस. हृदयातील अष्टदळ कमळ व 21 कण म्हणजे पंचप्राण पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचविषय व एक चित्त जरी असले तर त्याची विपरीत अशी त्याची कुसरी आहे. त्याच्या ठाई रात्रंदिवस दिसत नाही. सोहम प्रकाश सहज दिसतो. पंचमहाभूतांना तो नाचवत असतो. त्याचे कौतुक मी पाहत आहे. सूर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले अढळ स्थान हे एकच राहील याचा भरोसा त्यांनाही नाही असे याचे बोलणे आहे. व 6 शास्त्रांची त्याने खेळणी केली आहेत. ती 6 शास्त्रे त्याला वर्णू शकत नाहीत, पण त्याच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात. जशी एखादी सवाशीण हातात निरंजन घेऊन ओवाळणी करते तशी परा पश्यंती मध्यमा वैखरी या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात. मांडी गुडगा व पाऊल या 3 ठिकाणी वाकडा झालेला पाय दुसऱ्या पावलाजवळ ठेवल्यामुळे जो देहुडा म्हणजे 1.5 पाय झाला आहे अशा स्वरूपाची ठेवण मांडून मुरलीधराचे स्वरूप धारण करून कल्पवृक्षाखाली वेणू वाजवीत उभा आहे. तो अंतर्बाह्य परमानंद रूप आहे व जो भगवान श्रीकृष्ण ज्याला गोविंद गोपाळ अशी अनेक नावे आहेत तो मी पाहिला असे ते सावळे सगुण रूप सर्व जीवांचे जे जीवन आहे व केवळ आनंदाची मूर्तीच आहे अशा त्या श्रीकृष्णाला पाहून माझे मनच हरपून गेले. तो आकाशादी स्थावर जंगम सर्व वस्तूत व्यापलेला असूनही मौज अशी की त्याचे स्वरूप कोणाला कळत नाही. डोक्यावर तुरा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी व वेणू व वक्षस्थळावर वैजयंतीमाला रुळत असलेला भगवान श्रीकृष्ण तोच गोविंद मला कल्पवृक्षातळी उभा राहिलेला दिसत आहे. कपाळावर 3 रेखांकित गंध रेखलेला नागर केशरीची फुले डोक्यावर मिरवत
ते कृष्ण रूप उभे आहे। त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोवळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत। जे विश्वाचे जीवन आहे ते रूप मी सार रूपाने पाहिले। ज्या रूपाला योगी ध्यातात तेच रूप गोकुळात अवतरले आहे। आज मी धन्य झालो। निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने ते रूप मी पाहिले, माझ्या ध्यानात व नंतर हृदयात स्थापित झाले असे माऊली सांगतात। जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरी म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा, असे हजारो नावे ज्याला आहेत, तोच श्रीहरी सर्वोत्तम आहे। तो सावळ्या वर्णाचा असून गायी राखतो खरा, परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे। काय सांगावे, त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे। तोच श्रीहरी मला वारंवार आवडतो असे त्या श्रीहरीचे रूप आहे। तो तुळशी वृंदावनात असलेला अतिशय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे। तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे। त्या क्षीरसागरात शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे। हे सखी, तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रखुमादेवीचा पती आहे असे माऊली सांगतात। तोच ब्रह्मरूपाने सृष्टीची चतुर निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरूप झाला। तोच हरिपणाने हरि अंग झाला। हे जर एकत्व असले तरी हे जीवरूपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही। असा तो तिन्ही गुणाहून निराळा असणारा रखुमाईचा पती हा शक्ती नसून माझा नवरा आहे असे माऊली सांगतात। हे गोविंदा, तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे, मला तू दोन्हीही वाटतोस। तुझा अनुमान करता येत नाही। श्रुती ही नेती नेती म्हणून थांबते व तुलाच दाखवते। तुला स्थूळ म्हणायचे की सूक्ष्म म्हणायचे, तू मला दोन्ही रूपात दिसतोस। तुला आकारलेल्या मानायचे की निराकार मानायचे, तू दोन्ही पद्धतीने मला दिसतोस। तुला दृश्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे, तू दृश्य होऊन दिसतोस व अदृश्य रूपी जाणवतोस। निवृत्तीनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणूनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात। त्याच्या रूपाकडे पाहिले की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावते, तद्वत सूर्य ही तेजासह लोप पावतो। तोच जगताचे कारण असून तोच जगाचे जीवन आहे, तरीही त्याची व्याप्ती अणुप्रमाणे सूक्ष्म आहे। हे जीवरूपी सखी, तो रखुमाईचा पती सूक्ष्म असून सगुण व निर्गुण तोच झाला आहे असे माऊली सांगतात। सिंहासनावर तो श्री विठ्ठल उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला संत सभा भरली आहे। हरिनाम प्रेमाने घेत तेच नाम नारद तुंबर गात आहेत। तो रखुमाईचा पती विठ्ठल उभा राहिल्यावर त्रैलोकीची शोभा शोभून दिसते असे माऊली सांगतात। आपल्या भक्तासाठी परोपरीने विविध अवतार घेणारा स्तंभातून नरसिंह बनून आला। ज्या नरसिंह रूपाचे वर्णन वेदशास्त्र आधीच करू शकले नाहीत, त्याचे महत्त्व धरूनच ते नरसिंह रूप प्रगटले। मूळ निजरूप असणारा शारंगधरच नरसिंह रूपाने आलेला तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। ज्याची साळुंखा स्वर्गाला भिडली आहे व खालच्या पिंडीने समुद्राचा ठाव घेतला आहे, जो शेषासारखी बैठक करून बसला आहे, तो या तिन्ही लोकांचा आधार आहे असे परमात्मत्व लिंग स्वरूपात मी पाहिले व ते त्रिभुवनात विस्तारलेले आहे। त्याचे स्नान मेघधारा घडवतात, त्याची पूजा तारा पुष्प अर्पून होते, त्याला चंद्राचा फळ म्हणून नैवेद्य दाखवतात व सूर्याला घेऊन त्याचे औक्षण करतात। त्याला आत्मनैवेद्य लागतो, ब्रह्मानंदी मन त्याला अर्पण करावे लागते असे ज्योतिर्लिंग माऊली ज्ञानेश्वर आपल्या हृदयात ध्यात आहेत। संपूर्ण गगनातील सावळेपण अंगावर असलेला तोच एक पती म्हणून मी डोळ्याने पाहत आहे। असा सावळा वर्ण असलेला मानव मधून आलेला ते अरूप असलेले गोविंद रूपास आले आहेत। असा जो निर्गुण असलेला सगुण होऊन माझे सर्व व्यवहार खुंटवले, तो रखुमाईचा पती व माझा पिता विठ्ठल आहे असे माऊली सांगतात। त्याचे गुणनाम घेतले की मनच राहत नाही व अनुभव आठवला तर पाय चालत राहतात। त्या प्रतिबिंबात चैतन्याची मूस दिसली, तो निर्गुण सगुण होऊन आला। ते सगुण ब्रह्मरूप वृंदावनात मी पाहत आहे। तेच रूप मला द्वैत अद्वैत रूपाचा सोहळा माझ्या डोळ्यांना दाखवणारा तो सावळा रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात। मोत्याच्या सारणीतून निळी रात्र वाहत आहे, अशी निळ्या मोत्यांची खाणच सापडली।
तो चिंतामणी होऊन हृदयात अमृताचे शिंपण करतो। ती विरहिणी त्या पुष्पशय्येवर पहुडली असून ती तळमळत आहे। त्याने निळे मूक कमळ एकदा दाखवावे असे तिला मनोमन वाटते। ती विरहिणी मधाची चव व कमळाचा सुगंध घेऊन चंदनाची उटी लावून बसली आहे। कर्पूर मिश्रित उटी लावून ती रसरशीत फळे घेऊन त्याची वाट पाहत आहे। तिचे मन त्या गोविंदाच्या सोसाने आतुरले असून ती विरहिणी विरहात तळमळत आहे। त्या निळ्या गोविंदच्या निळ्या कृष्णपदात निळेपणे मनाला ठाव दिला आहे असे माऊली सांगतात। विठ्ठल बर्वा बाई यांनो, हे जीवरूपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिशय सुंदर आहेत। केशव, माधव व गोपाळ रूपातही तो सुंदर आहे। त्रिभुवनात गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असून रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात। बाजारात येणारा व जाणारा आपणच होऊन म्हणजेच देव व भक्त तूच होऊन त्या सूरतरुज खाली दिडका होऊन उभा आहेस व मेघाचे पांघरुण करून विजेसारखा गरजत आहेस। हे नवल पाहायला मनाचे कसे डोळे उघडतात। हे ही नवलच ती दृष्टी जिवेला लागून ती सुलभपणे संवाद करत आहे। अंगाचा दाह शमवण्यासाठी चंद्र व गंगा धारण करणाऱ्या महादेवाचे पाय त्याच्या समोर असुर मस्तके झुकली तो पायातील तोडराच्या आवाजाने गर्जना करतो आहे। माझ्या डोळ्यांना ते सुगंधित तेजपुंज रूप लाभले आहे। त्याने घातलेला पितांबर मदनालाही पिका करतो। ते पाहून जगाचे डोळे पांढरे होतात। ते पाय रोवून उभे राहिलेले सावळे रूप लांबून लोभस दिसते। तो उपनिषदांचा गाभा सर्वांमध्ये सौंदर्याची शोभा होऊन खांबासारख्या दोन पायांवर उभा आहे। कुंभस्थळ म्हणजे मस्तक व दोन हात सरळ व कमरेला बांधलेला शेला व त्यावर मेखळा त्याला शोभत आहे। समुद्राच्या ठिकाणी अवखळ नदी जशी स्थिर होते तसे त्याचे वर्णन करताना वेद स्थिरावतात। त्याच्या छातीवर नजर स्थिरावत नाही व अंगावरच्या रोमासारखी लक्ष्मी त्याच्या मागे असते। गळ्यातील वैजयंती माळा लावण्याच्या शोभेचा सोहळा दाखवते। भक्ताच्या प्रेमाकरता तो ऐलथडी आला त्यामुळे नयन सुखाचा सोहळा जगाला मिळत आहे। चांदण्यात चंद्र शोभतो तशी त्याच्या वक्षस्थळांची शोभा उठून दिसते। उजवा हात वर करून मुरली वाजवीत त्या ध्वनीतच कृष्ण रंगून गेला आहे व त्या ध्वनीने आकाश दुमदुमीत झाले आहे। त्याचे कुरडे केस इंद्रधनुष्याने रंगवले असून त्याच्या खाली समाधी सुख आहे। त्याच्या ओठातील ध्वनीच्या मुरलीत श्रुतीच्या गर्भातील समवर्ण आहे व ते गोड स्वर जगाला निमवित आहेत। याच्या रूपाचे वेध लागल्यावर काही उरत नाही अशा त्या उपवेशाने आलेल्या श्रीकृष्णाने मन वेधले आहे। जसे अंधारावर सूर्याचा उपाय तसाच विठ्ठलाने गोपवेश घेतला आहे असे माऊली म्हणतात। भगवान श्रीकृष्ण मदनमूर्ती विश्वरूपाने कशी अलंकृत झाली आहे हे डोळ्याने पाहता पुरवत नाही। तेथील शोभा मनाने कितीही वेळ पाहू गेले असता तृप्ती होत नाही। त्या मूर्तीत असलेले सौंदर्य भरून ओसंडते की काय असे वाटते। काय चमत्कार सांगावा। वास्तविक परमात्मा स्वरूप अगोचर म्हणजे मनाला विषय न होणारे ते कसे सुंदर रूपाला प्राप्त होऊन या कल्पद्रुमाखाली दिडक्या पायांनी उभे आहे। त्या आनंद घन सुंदर परमात्म्याने चित्ताला शांत करून ठेवले आहे। ही श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती म्हणजे चैतन्य रूप आनंदाची पेटीच किंवा चैतन्य रूप आकाश आहे असे वाटते। चरणाच्या ठिकाणी तेजपुंज शोभा कशी पूर्ण आहे। ते सर्व गुणांनी एकरूप झालेले सुंदर सगुण मूर्तीचे रूप पाहत असता सुखाचा सोहळाच भोगतो आहे असे वाटते। जगातील सर्व तीर्थ ज्यांच्या ऋषी आश्रय घेऊन बसले आहेत ती तीर्थे भगवत चरणांगुष्ठाच्या स्पर्शाने पावन झाली आहेत। हाताच्या वाक्याचा जोड आहे व पायात तोरड्या नावाचे भूषण जोड असून त्याचा नाना तऱ्हेने ध्वनी होत आहे। तो नाना तऱ्हेने होणारा शब्द आकाशात साठवून गेला आहे। हा श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत गुह्य म्हणून उपनिषदांनी प्रतिपादन केलेला निराकार असता आमचे समोर हा आज उभा आहे। ज्याच्या पोटऱ्याचा व मांड्याच्या प्रभेने सर्व आकाश प्रकाशित होऊन गेले आहे। उत्तम सुवर्ण रंगाचा पितांबर वेढलेला आहे आणि त्यावर रत्नखचित अंगवस्त्र कमरेला बांधले आहे। वास्तविक त्याचे स्वरूप जगा एवढे असता ते लहानशा सगुण मूर्तीत कसे साठवले आहे। त्याच्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या नाभी कमळाची शोभा पाहत असता
त्याचे मन तृप्त होत नाही. म्हणूनच हा सगुण ध्यान करतो की काय कोणास ठाऊक. ज्याच्या रोमरंध्रात ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी उत्पन्न होतात व ज्याला पाहून मदन आपला अभिमान परित्याग करतो आणि त्याच्या स्वरूपात प्रवेश करतो. ज्याचे वक्षस्थळ अत्यंत निरुपम असून ज्याच्यावर पावलाचे चिन्ह आहे. त्याच्या चारी हातातील आयुधे म्हणजे चारी पुरुषार्थाची साधनेच आहेत. सगळ्या जगाचे रक्षण करणारे बळ त्याच्या बाहूत असून वीरांच्या हातात असलेले काकण मनगटात आहे आणि जागोजागी म्हणजे त्याच्या बोटात अंगठ्या आहेत आणि रक्तवर्णाची नखे ज्याच्या बोटाला आहेत. त्याने हातात वेणू धारण केली आहे. या परमात्मा श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे ज्याच्यात ब्रह्मरस आहे असा मेघ अवतरला की काय, किंवा अमृत मुरून त्याचा हा सगुण आकार बनला की काय असे वाटते. त्या वेणूचा सुस्वर उमटत आहे. यावरून असे वाटते की भगवंताच्या अधरात असलेला ब्रह्मरस पिऊनच सर्व गोपीजनाला अतिशय आल्हाद होतो. त्याच्या दोन्ही डोळ्यातील तेजाचे वारे दोन्ही पक्षात म्हणजे द्वैतात एकदम व्याप्त होऊन ठाकले आहेत म्हणजे राहिले आहेत. कानातील कुंडलांच्या प्रकाशाने सूर्यप्रकाश लोपून गेला. सुंदर स्वरूपाची शांती या सगुण सुखानेच प्राप्त होते. या सगुण स्वरूपाला पाहत असता पाहणाऱ्याची दृष्टी तृप्त होत नाही. ध्यान करू गेले असता मन शिल्लक राहत नाही. असे अंतर्बाह्य त्याचे स्वरूप व्यापून राहिले आहे. पाहणेपणाची दृष्टी मावळली असता पाहणाराचे पाहणे या मूर्तीत एकरूप होऊन जाते. मूळचा निर्गुण परमात्मा सगुण होऊन राहिला आहे. आता याला पाहावा तरी कसा. पाहणारा दृष्टीने पाहून गेला असता मनाचे मनातच मिठी बसली तर या स्वरूपाच्या दर्शनाची गोडी प्रकट होते. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, या श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात पहा म्हणजे त्या दर्शनाच्या जागृतीने शेवटी सुखशांती होईल. श्री पंढरीराय हेच एक आनंदाच्या भोजनाचे ताट असून त्यात पुंडलिक अमृताची वाटी अशी कल्पना करून याच ताटात असलेला ब्रह्मरस सेवन करणारे महानुभाव संत ते भक्तीच्या बळाने तो ब्रह्मरस सेवन करीत आहेत. असे हे सुंदर गोजीरवाणी श्री विठोबाराय याच पुंडलिकाने प्रार्थना करून पंढरीस आणले. त्याचे कारण अज्ञानी जड मूळ जीवांचा हरिस्मरणाने उद्धार करून पवित्र करावे हे होय. कर्मचरणाने जन्ममृत्यूच्या पेऱ्यात पडून दमलेल्या जीवाकडे पाहून पुंडलिकरायांनी या भगवंताची प्रार्थना केली. त्याचे प्रार्थनेप्रमाणे श्रीहरींनी येऊन चंद्रभागेच्या तीरावर खाली सुदर्शन ठेवून त्यावर पंढरी वसवली. त्या पंढरीचे महात्म्य काय वर्णन करावे. पंढरीतील सर्व वृक्ष कल्पतरू आहेत. तेथील सरोवरे तीर्थे असून त्यावर भगवान श्रीकृष्ण मुरलीच्या नादात खेळत आहेत. अनंत तऱ्हेने श्रीहरीचे नाम घेत असता त्या बागड्या म्हणजे स्वच्छंदाने गीत गाणाऱ्या भक्तास जो ना त्या आनंदाच्या भरामध्ये ते भगवत भक्त स्वर्गातील देवांना टुकटुक माकड करून हिणवू लागले. तेव्हा पुंडलिकराय पांडुरंगाला म्हणू लागले की हे या भूमीवर ही पंढरी ज्या जीवांना प्राप्त झाली ते लोक व ही पंढरी धन्य आहे. जो डोळे भरून विठ्ठलाचे दर्शन घेईल त्याचे भाग्य धन्य. मला हे श्री विठ्ठल बीज प्रत्यक्ष लाभले आहे. मी माझ्या अनुभवाने हे वर्णन केले आहे. ही काही नुसती पोकळ स्तुती नाही तर वस्तुस्थिती आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात. संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात तो संसार मी सुखाचा करीन. याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपावर मिथ्या वाचलेला आहे ते ब्रह्मसुखरूप आहे आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे असे मी ज्ञान संपादन करून संसार सुखरूप करून टाकीन. इतकेच काय, त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरिता त्या पंढरपुरास वारीला जाऊन माझे माहेर जो विठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमा देवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे जे भक्त गेले त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले म्हणजे तो भक्त परमात्म रूपच होतो असे माऊली सांगतात. श्री पंढरीरायाच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी भक्तांचे काही चालत नाही. सर्व प्रकारचे वाद खुंटून जातात. कारण या एक स्वरूप असलेल्या तत्वास खरे म्हणजे नामरूपाचा भेद असू शकत नाही. परंतु हेच रूप विठ्ठलाच्या रूपाने चराचरांच्या रक्षणासाठी पंढरपुरात अवतरले आहे आणि माझ्याही अंतःकरणात तेच बिंबलेले आहे. माझा हा बाप
रखुमाईचा पती श्री विठ्ठल पुंडलिकाला वर देणारा असून निळसर रंगाचे जणू तो आगरच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. जगातील द्वैताचा मिथ्यात्व निश्चय करून अद्वैत आत्मतत्वाचा विचार कर. त्यामुळे तुला सर्वत्र एक आत्माच आहे असे ज्ञान होईल. तो श्री पांडुरंग बोळ्या भाविक भक्तांच्या उपासनेकरिता पंढरीस चारी मुक्तींचा मार्ग हातात घेऊन पुंडलिकाचे द्वारात उभा आहे. अनंत पदार्थात अनंत रूपाने व्यापक राहून ते परब्रह्म विटेवर उभे आहे. मी सर्व प्रपंचाविषयी मौन धारण करून ध्यान केले व त्या ध्यानामुळे माझे मन पंढरीरायाच्या चरणी तल्लीन झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मी कोण आहे असे म्हणणारा आणि तात्विक विचाराने तो परमात्मा मी आहे असा विचार करणारा कोण ग? फार दुर्मिळ. त्या परमात्म्याला स्वाधीन करून घेणारा ज्ञानवान पुण्यपुरुष असा एक पुंडलिक रायच आहे. त्याने त्या पंढरीरायाला स्वाधीन करून त्रैलोक्याचा उद्धार केला. हे सखे, तू जर दृढ भक्तिभावाने त्या पंढरीरायाचे भजन करशील तर तुला हा दुःखरूप प्रपंच नाहीसा होऊन मी या देहाहून भिन्न असलेला परमात्मा स्वरूपच आहे असा तुझा निश्चय होईल. मी माझ्या श्री गुरु निवृत्ती रायांना विचारले की महाराज, या पुंडलिक रायांनी असे कोणते पुण्य केले होते? तेव्हा निवृत्तीरायांनी मला असे सांगितले की त्या पुंडलिक रायांनी अनन्य भावभक्तीने पंढरीरायाची भक्ती केली होती असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक सखी आपल्या मैत्रिणीला म्हणते, हे सखे, श्रीहरी विषयीचा भाव मला मौन धारण करून देत नाही. दुसरी सखी म्हणते, मला त्या परमात्म्याचे ज्ञान सांग. त्या परमात्म्याचा उपदेश ऐकीन सांगितला व दुसरीने ऐकला. त्या उपदेशाचा प्रकार असा आहे की उपदेश ऐकल्याबरोबर परमात्मा भाव प्रगट होऊन संसार आपोआपच नाहीसा होऊन जातो. अशी ही परमात्मा स्वरूपाची टेकडी ती बागडी म्हणजे सहज सोकरी म्हणजे स्वाधीन करून घेतली असता सोहम भाव प्रगट होतो. हा परमात्मा भाव अगदी उघड आहे. हा प्रगट होण्याचे ठिकाण एक पंढरपूरच आहे. त्या पंढरीस राहणारा श्री विठ्ठल त्याला पाहता क्षणीच डोळ्याचे व मनाचे पारणे फिटून परमानंद प्राप्त झाला. हे सर्व श्री गुरु निवृत्तीरायांचे कृपेचे फळ आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. क्षेत्र पंढरपुरास निघालेला भाविक मनुष्य नामस्मरण करीत करीत वाटेने चालला असता त्याच्या चालण्यामध्ये पावलोपावली यज्ञ घडत असता व त्या यज्ञापासून होणारी पुण्याई त्याला मिळते. त्यामुळे वैकुंठ प्राप्तीचा मार्ग त्याला सुलभ होतो. जप तप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म हे सर्व पांडुरंग आहे असे साधू संतच जाणतात. सत्संगतीमुळे भक्तिमार्गाची वाट सुलभ रीतीने प्राप्त होऊन त्यास ब्रह्मानंद प्राप्तीचा सुकाळ होतो. अशी सवय पुंडलिक रायाला लागली होती. विना टाळ मृदंग गरुड टके घेऊन वैष्णवांचा मेळा पंढरपूर क्षेत्रामध्ये आनंदाने भगवत नामाचा गजर करीत असतो. तो आनंद स्वर्गातील इंद्रादिक देवांना देखील फार दुर्लभ आहे. तो आनंद आपल्याला मिळावा म्हणून देव पंढरी क्षेत्रामध्ये वृक्ष होऊन राहिलेले आहेत. सनकादिक मुनी पंढरी क्षेत्रामध्ये ध्यान करीत बसलेले आहेत. भगवत नामाचा महिमा ब्रह्मदेवादिकांस देखील कळणे कठीण आहे. पुंडलिक रायांनी आज केवढे मोठे भाग्य संपादन केले आहे की आज परमात्मा त्यांना लाभला आहे असे निवृत्ती रायांना माऊली ज्ञानदेव कौतुकाने विचारत आहेत. माऊली म्हणतात, माझ्या मनात पंढरपुरास हातात पताका घेऊन वारीला जावे अशी फार आवड आहे. त्याचे कारण माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. ज्याच्या ध्यासामुळे मी जागृतीत आहे किंवा स्वप्नात की झोपेत आहे याची आठवण मला राहिली नाही. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यावर आनंद हृदयात साठवतो असा ते रघुमा देवीचे पती श्री विठ्ठल समचरण ठेवून उभे आहेत व आपल्या समचरण ठेवण्यामध्ये सगुण व निर्गुण ही रूपे एक आहेत अशी तो आपली खूण दाखवित आहे असे माऊली सांगतात. जसा एखाद्याला कल्पतरू लाभावा किंवा चिंतिलेले देणारा चिंतामणी मिळावा अथवा मनातील कामना पूर्ण करणारी कामधेनू जशी लाभावी त्याप्रमाणे जीवाला खरा अर्थ प्राप्त करून देणारा तो श्रीहरी परमात्मा पंढरी क्षेत्रात असून ज्याचे चित्तात विठ्ठलाविषयी अखंड प्रेम असून ज्याचा पंढरीचे वारीचा नेम आहे त्याचे कुळ धन्य, त्याचा जन्म धन्य, त्रैलोक्यात तोच एक धन्य समजावा, तोच तीर्थरूप समजावा, निर्दोष पुरुष तोच समजावा. सतत भगवन नाममध्ये रंगलेल्या पुरुषाला कसलीही पातके लागू शकत नाही. इतकेच काय, सर्व रिद्धिसिद्धी त्याला लोटांगण घालीत त्याच्याकडे येत असतात. नामस्मरणात रंगलेल्या पुरुषाचे वर्णन
वेदशास्त्रांनी व पुराणांनी केलेला आहे असा तो भगवत भक्त वारकरी धन्य होय। त्याची वाणी पवित्र समजावी, ज्याच्या मुखाने ती अक्षरे ऐकावयास मिळतील ती तीर्थपर्वणी समजावी। पंढरीला जाऊन वाळवंटात जो कीर्तन करतो व पुंडलिक रायांचे जो दर्शन करतो त्याचा जन्म धन्य होय। तो सर्व कुळांचा तारक असून पुण्यवान आहे। तो पांडुरंगाशी पूर्ण रंगलेला आहे म्हणून त्याचा जन्म धन्य होय। जे त्याच्या चरणांची सेवा करतील ते वैकुंठाला प्राप्त होतील असे शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला श्री भागवतात सांगितले आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते भगवत भक्त कीर्तनात रंगून जाऊन आनंदाने नाचतात व कंठ दाटून त्यांना आनंदाचे भरते येते। असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंग रायाचे चरणी प्रेम ठेवून समाधानात राहतात असे माऊली सांगतात। जीवाचे कल्याण व्हावे म्हणून वेदशास्त्रे व पुराणे जीवांना हरिनाम उच्चार करण्याविषयी बोंब ठोकून सांगत आहेत, पण कोणीच कानांनी ऐकत नाही। म्हणजे वेदशास्त्राच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे वाचेने हरिनामाचा उच्चार करीत नाही त्याची अतिशय हानी निश्चित झाली आहे। महाराज मोठ्या कळकळीने सांगतात, अरे उठा उठा, लवकर जागे व्हा। तुमच्या पाठीमागे मृत्यूचे मोठे भय लागले आहे। त्या भयातून सुटण्याला पंढरपुरा वाचून दुसरे ठिकाण नाही। आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अशा 3 प्रकारच्या तापरूपी अग्नीचा वणवा तुमच्या शरीराला चहूकडून लागला असता आता तुम्ही कोणाचा आळ जाणार आणि कोणाचा धावा करणार? म्हणजे कळकळीने धावून येऊन तुम्हाला सहाय्य कोण करील? विषयाच्या लंपटपणामुळे शास्त्र पाहून व ऐकूनही जे आंधळे व बैरे झाले त्यांना काळाने बांधून यमपुरीस नेले। पहा तुझ्या देखत सगळे गेले, पाहता पाहता सगळे गेले। अरे हा भोवतालचा गोतावळा व्याघ्रलासी भूत पाठी लागले तसा आहे। हा काळ तू हरिभजन केले नाहीस तर सगळ्यांनाच आपल्या पोटात घेतल्याशिवाय राहणार नाही। याकरता तुम्ही संत संगती धरा आणि संतांच्या संगतीने हरिभजन करा। हा पहा दात करकरा चावून काळ तुमच्या पाठीस लागला आहे। माझे पिता व रखुमादेवीवर जे श्री विठ्ठल त्यांना अनन्य भावाने शरण गेलात तर तुमचे जन्म मरण चुकणार नाही असे माऊली सांगतात। पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभे असलेले हे परब्रह्म आज कालचे नसून 28 युगाचे आहे। भगवंताचा अवतार मृत्यूलोकात पंढरीत झाल्यामुळे विचार करताना मला असे वाटते की हा मृत्यूलोकच नव्हे तर वैकुंठच आहे व तूही तसाच निश्चय कर आणि बाकीचा विचार न करता जर तुला परात्पर परमात्मा पाहावयाचा असेल तर तू पंढरीत जा। धन्य धन्य पंढरी क्षेत्र या पृथ्वीवर ते वैकुंठ असून भक्तराज जो पुंडलिक त्याच्या द्वारात कटेवर कर ठेवून विठोबाराय उभा राहिला आहे। या भूलोकात काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा, माया, गोमती वगैरे पुष्कळ तीर्थे आहेत, परंतु पंढरीची योग्यता त्यांना नाही। हाच पक्का विश्वास ठेव आणि बाकीच्या क्षेत्रात जाण्याचा हव्यास करू नये। तुला जर वैकुंठवासी पाहावयाचा असेल तर तू पंढरीला जा। तेथे जळ जीवाला तारण्याकरिता भीमा आडवी वाहत आहे। अलीकडच्या बाजूला जीवात्मा, पलीकडच्या बाजूला परमात्मा, मध्ये पुंडलिक आहे। या तिघांचे ज्याला दर्शन घडेल त्या प्राण्याला जन्म मरण नाही। परमात्मा दर्शनानंतर पुन्हा संसारात येण्याची गोष्ट बोलावयास नको। अहो पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ असून तेथे परब्रह्म तर नीट उभे राहिलेले दिसते। हरिदासांना जागरण करण्याकरिता भगवंतांनी वाळवंट दिले आहे। म्हणून मी म्हणतो क्षीरापती करा, कीर्तनाच्या वृत्तीत नटा। असे जे करतील ते प्राणी मोक्षाला पावतील असे देवश्रेष्ठ सांगतात। केशव नारायणादी नाम ही त्याचे मूर्त स्वरूप आहे। त्या नामाने सर्वांचा उद्धार होतो। शिवसहस्रनामापेक्षाही हे फार मोठे आहे। हे मूळ स्वरूप हरिहरांच्या चिंतनाचे स्थान असूनही पांडुरंग रायांची मूर्ती जगद्वंद्य आहे। असा हा देवादिदेव साक्षात कृष्ण पांडुरंग असून सदाशिवाचा निज ठेवा आहे। माझे पिता व रखुमादेवीचे वर जे श्री विठ्ठल हे सांख्यशास्त्रांनी मानलेल्या 24 तत्वाहून निराळे असून शुद्ध सच्चिदानंद रूप 25वा पुरुष आहे असे माऊली सांगतात। भगवान श्रीकृष्णाला आलिंगन देण्याकरिता जवळ केले व त्याला आदराने आलिंगन दिल्याबरोबर मला त्याने आपल्यासारखे करून टाकले। पहा काय चमत्कार झाला। उन्मन जो परमात्मा त्या परमात्मा स्वरूपाशी माझ्या मनाचा ग्रास करून ते उन्मन झाले। पहा या रखुमादेवीच्या पती श्री विठ्ठलाने आपल्या स्वरूपाशी ऐक्य केल्यामुळे माझे राहणे आपोआपच पंढरपुरात झाले असे माऊली सांगतात।
जे म्हणजे अहंकारादी जेथे होते, म्हणजे आपल्या ठिकाणी प्रतीतीला येत होते, ते अहंकारादी आपल्या स्वरूपाचा विचार केल्यामुळे तेथे नाही. विचाराने ते अहंकारादी आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच हरपून गेले. हे म्हणणे घरच्या घरी चोरी झाल्यासारखे झाले. असा आपल्यावरतीच आळ आला. आळ म्हणण्याचे कारण वस्तुतः अहंकारादी अनात्म पदार्थ नाही व ते मूळचेच अध्यस्त असल्यामुळे विचाराने ते आत्मस्वरूपच झाले व तो परमात्मा पंढरपुरात विटेवर उभा राहिलेला प्रसिद्ध आहे. या खुणा निवृत्तीनाथांनी मला सांगितल्या असे माऊली ज्ञानदेव म्हणतात. ते क्षीरसागरावर असलेले श्री विठ्ठलाचे रूप सर्व व्यापक असूनही बहिर्मुख पुरुषांना ते त्रैलोक्यातही सापडणार नाही. पण आश्चर्य हे आहे की मोठ्या कौतुकाने पंढरीमध्ये ते विटेवर उभे राहिले आहे. याचे कारण एकच आहे की प्रेमळ भक्त जे पुंडलिकराय त्याच्या आवडीकरिता श्यामसुंदर रूप धारण करून ते विटेवर उभे आहे. त्याच्या स्वरूपाचे वर्णन श्रुतीशास्त्रांनी व पुराणांनी केले आहे. अशा तऱ्हेने भेटण्याला जे अवघड भगवत स्वरूप ते पंढरीस उभे आहे. त्यांनी ते सुंदर रूप आपल्या प्रेमळ भक्ताकरिता धारण केले आहे. या त्रिभुवनात तेच एक सुंदर रूप आहे. त्याचेच नाम जगात मंगलदायक आहे. त्याचे रूप प्रेमाचे ओतलेले आहे. ज्याच्या रूपाला ब्रह्मरसाचे घोष आले आहेत. ज्याचे रूप म्हणजे ब्रह्मविद्याचे सार काढून बनविलेले आहे. ज्याचे वर्णन करण्यामध्ये सर्व शास्त्रे मग्न झाले आहेत. ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री हरी विठ्ठल हे नाव धारण करून विटेवर उभे आहेत. त्या पांडुरंगाची प्रेमाची खूण श्री गुरु निवृत्तीरायांनी मला दिली असे माऊली सांगतात. ज्या श्री विठ्ठलाचा विचार करू गेले असता तो श्री विठ्ठल वेदशास्त्रालाही कळणे कठीण आहे. म्हणून नेती नेती असे म्हणून वेद परत फिरला. सिद्ध साधकांनाही त्याचे वर्म सापडले नाही. असा तो परमात्मा पुंडलिकरायांच्या भक्तिभावाने सहज प्राप्त झाला. त्या भक्ती मातेने त्याला स्वकीय स्वरूपापासून चाळून आपले स्वाधीन करून घेतले. ज्या परमात्मा तत्वाचा विचार करू गेले असता त्याचे स्वरूप माया व अविद्या याहून वेगळे असून गुणत्रयात सापडत नाही. त्याच्यात काळे गोरे किंवा सावळे या वर्णाचा निर्धार करता येत नाही. तो द्वैत व अद्वैत याहूनही पलीकडे आहे. तरी पण त्याचे नाव घेतले असता मनाला सुख वाटते. योगी लोक ज्याचे ध्यान करतात पण त्यांनाही त्याचे स्वरूप कळत नाही. तो रूपवान नाही, रूपरहितही नाही. असा तो सहस्रनामाहून वेगळा आहे. तो श्री विठ्ठल कृपावंत क्रियाकर्माहून वेगळा आहे. असे ते ब्रह्मरसाचे गोठलेले ते रूप श्री क्षेत्र पंढरी येथे श्री विठ्ठल नावाने सुंदर सर्व गुणसंपन्न शुद्ध स्वरूप प्रगट झाले आहे. असे ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात. माऊली म्हणतात, आज चुकून ते परब्रह्म प्रत्यक्ष पंढरपुरास आले असे वाटते. ते परब्रह्माचे रूप पाहून त्याला पुंडलिकरायांनी विटेवर उभे राहण्यास सांगितले. तो हा विठोबा सर्व सुखाचा ठेवा असून ज्याचे ध्यान ब्रह्मदेवादी करत असतात अशी ती समान पावले विटेवर शोभत आहेत. त्याचे रूप जाणते डोळस पुरुष पाहतात. त्याचे रूप गोप वेश धारण केलेले आहे. ज्याचे महात्म्य एवढे आहे की भगवान शंकर ज्याला वंदन करतो तो परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीला लाचावल्यामुळे पंढरपुरास आला. पुंडलिकरायांनीही त्याला दुसरीकडे कोठे न जाऊ देता विटेवर उभा केला. हे श्री विठ्ठला, तुला मी जन्मजन्मी विसरणार नाही असे निवृत्तीदास माऊली सांगतात. ज्ञाता ज्ञान ज्ञेय इत्यादी त्रिपुटीचा भेद करून देव परमात्मा भक्तांकरिता मनाचा मवाळ होऊन भूमंडळी पंढरीत अवतीर्ण झाला. त्याचे नाव आम्हाला प्राप्त झाले. पण हे सगळे नामालंकार देण्यात उपकार त्या पुंडलिकाचे आहेत. त्यामुळे आज समर्थाच्या पंक्तीला भोजन होऊन तृप्ती होईपर्यंत पंचामृताचे पान केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती हे जे श्री विठ्ठल त्यांच्याबरोबर आज आम्हाला तृप्ती झाली आहे हे यथार्थ भाविकपणाने पाहिले तर चित्तात कळून येईल असे माऊली सांगतात. हा अभंग कानडी भाषेतील आहे. लहान भाऊ बहिणीला म्हणतो, हे अक्का, तू माझी एक थोडीशी गोष्ट ऐक. मी मुरलीच्या ध्वनीने मोहित झालो. फार सुंदर म्हणजे अत्यंत सुंदर जो पांडुरंग इतर कोठे मिळणार नाही व तो कोठेही येणार नाही. पण रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते पुंडलिकरायांच्या भक्तीसाठी पंढरपुरास आले असे माऊली सांगतात. मनुष्य जन्माला येऊन भगवत प्राप्तीची मुख्य जोडावयाची ती दूर
हुंदाहून देऊन संसाराची जोडण्याची भिकेची आवड त्याला आहे, त्यास पंढरी आवडत नाही. करंटे कपाळ त्याचे की ज्याचे मुखावाटे नाम येत नाही. जे हरीच्या कीर्तनात देहभाव विसरून नाचतात तेच खरे नित्य भाग्यवान म्हणून समजावे. तीर्थयात्रादी धर्मकृत्य आपण तर करीत नाहीच, पण दुसऱ्यालाही करू देत नाही. असले विषय लंपट दुष्ट बुद्धीचे पुरुष दुसऱ्याची दुष्ट बुद्धी करून त्यास विपरीत विद्येची शिकवण देतात. असे व्यवहार करणारे नर पुरुष देहाला येऊन अघोर नरक भोगतात. त्यांना नरकवास मिळण्याचे कारण ते तीर्थयात्राही करीत नाहीत. अशा जीवाची दया येऊन भक्तराज जो पुंडलिक त्याने वैकुंठाची मूर्ती पंढरपूर नगरात आणून विश्वातील जनांचा उद्धार केला. काया वाचा मने जीव यावर सर्व प्रकारे उदार म्हणजे माझे पिता व रखमा देवीचे पती श्री विठ्ठल, ज्यांच्याकरता सर्वस्व अर्पण करणारा असा जो तोच खरा विठ्ठलाचा वारकरी होय. शरीर हे स्थळ म्हणजे क्षेत्र किंवा मळा म्हणजे जन्म मरणादी दुःखरूपी संसाराचे, तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे अशी दोन्ही पिके करण्याचे मूळ म्हणजे क्षेत्र आहे. त्यात शुद्ध जो परमात्मा, त्यास पाहिल्याने जन्म मरणाच्या मुळ्या खोडे काढून टाकून अशी जी ती जमीन बिवळ केली असल्यामुळे त्या जमिनीत ब्रह्माचे पीक आले. असे ते पीक पंढरपुरात आले. त्याचा काय नवलाव सांगावा. ते आकाशात मावेनासे झाले. अशा सगळ्या शेतांची पिके नवलावा सांगावा ते आकाशात मावेनासे झाले. अशी शेतीची पिके गोळा करणारा पुंडलिक आहे. ऐहिक परत्र ही दोन्ही शेतांची अवते आहेत. त्या अवतांच्या साधनाने गरीब लोक शेती करणारे शेतकरी आहेत. शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना याच कोणी त्या मुळासकट काढून शरीररूपी क्षेत्र स्वच्छ केल्यावर पुण्यकर्माच्या काळी ते चांगले ओलावले. संतांच्या दिंडीत गरुडटके असतात. हीच कोणी त्या शेतांची बुजगावणी केली. संतांचा जो नामघोष हीच कोणी दश दिशांची कुडपणी कुंपण होय. 21 स्वर्गाची माळा घातलेला परमात्मा वैष्णवात खेळत आहे. शरीररूपी शेतात निवृत्ती अंतर्मुखता आहे. तेथे धान्याची रासरूपी शेतात परिपूर्ण आहे. शेताचे काम न करता स्वस्थ निजणारे जे घरात आहेत त्यांना दंड केला जातो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस हरिचरणाचे ठिकाणी जागे राहा, त्याने भवसागर तराल हो. अशा तुमच्या भक्तीमुळे 18 पुराणे हेच कोणी बलुतेदार संतोषतील. तसेच तुम्ही भक्ती करा असे दान मागण्यास आलेले सनकादिक हेही संतुष्ट होतील. सर्वांच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच श्री पांडुरंग राय असून तो पंढरीस भक्तांसाठी शिल्लक राहिला आहे, असे निवृत्तीदास माऊली सांगतात. माझा देहभाव जाण्याकरिता मी त्या विठोबा रायाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करीत नाही. पुंडलिक रायाला या श्री विठ्ठलाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच श्री विठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले. म्हणून शहाण्या पुरुषाने इतर काही एक न चिंतन करता एका श्री विठ्ठलाचे चिंतन करावे. त्यामुळे पुंडलिक रायाप्रमाणे त्यालाही माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलांची प्राप्ती होईल, असे माऊली म्हणतात. या श्री हरीचे तळवटी म्हणजे तळपायाचे खाली वीट असून त्या विटेवर समचरणाने आम्हाला अनायासाने प्राप्त झाले. म्हणून आम्हाला पंढरी सोडून जावेसे वाटत नाही. विटेवर पाय असलेल्या विठ्ठलाचे हात मांड्या शोभून दिसत आहेत व ते पाहिल्याबरोबर मनाला आनंद होतो. ज्याच्या चरण कमळाच्या ठिकाणी ऋषी मुनी रंगून गेले, जो पितांबर नेसला असून ज्याच्या पायात तोंडर अलंकार घातला आहे, ज्याच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे, ज्याच्या हातातील कडे तसेच इतर अलंकार त्या सुंदर शृंगाराने तो सुशोभित दिसत आहे, ज्याच्या अंगाला लावलेली चंदनाची उटी पाहून मनाला मोठे समाधान होते, ज्याच्या गळ्यात वैजयंती माळा घातलेली असून छातीवर रत्नमणी शोभत आहे, कानात रत्नजडित कुंडले झळकत असून ज्याचे श्रीमुख सुंदर दिसत आहे, ते मुख पोवळ्याप्रमाणे सुंदर शोभत आहे, माणिकाच्या कांतीप्रमाणे ज्याचे दात चकचकीत आहेत, ज्याचे नाक मनोहर सर्व सौंदर्याने भरलेले असे दिसत आहे, ज्याचे डोळे सुंदर व विशाल आहेत, ज्याच्या कानात कुंडले झळकत असून यांच्या कपाळाला मृग नाभीच्या कस्तुरीचा टिळा शोभत आहे, असा तो पंढरी राय मदनाचा पुतळा दिसत आहे, ज्याच्या मस्तकावर जळजळीत रत्न मुकुट आहे व तो आपल्या आवडत्या पुंडलिकाला कृपादृष्टीने पाहत आहे. मी माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांना अनन्य शरण गेल्याने माझे विठ्ठल स्वरूप पाहण्याचे मनोरथ पूर्ण झाले, असे माऊली सांगतात.
अनेक जन्मीच्या पुण्याईमुळे मोठ्या कष्टाने पुंडलिक रायांना श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाली। महान पुण्याईमुळे विटेवर श्रीविठ्ठलाचे चरण त्याला दिसले। त्या पंढरी क्षेत्रास माझे पाय चालून केव्हा जातील व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल मी केव्हा पाहीन असे माऊली सांगतात। मुमुक्षुने सत्वगुणाची सांगड कमरेला बांधून विवेक नदीतून पंढरीरूपी वैकुंठात जाणे हेच श्रेयस्कर आहे। बाकीच्या साधनांचा उगीच बोभाट असल्याने ती फुकट आहेत या म्हणण्यास चारी वेद व पुराणे साक्ष देतात। तसेच सर्व पाप नाश होण्यास पंढरीशिवाय अन्य स्थान नाही। संत गर्जना करून म्हणतात असे निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात। परमात्मा हीच कोणी वीट अशी भावना करून माऊली म्हणतात मी काशी प्रयाग इत्यादी क्षेत्रात जाऊन त्रिवेणीचे स्नान करीन, परंतु त्यामुळे वीट म्हणजे परमात्मा रूप होणार नाही। हे पांडुरंगा मी परमात्मा स्वरूप केव्हा होईल? तसेच गोदावरी यात्रेला जाईन, 12 वर्ष साधने करून काही माईक फळ मिळवीन, तसेच अब्जक तीर्थात स्नान करीन, पण त्यामुळे वीट मात्र होणार नाही। मल्लिकार्जुन क्षेत्राला जाऊन श्री शैल्य पर्वताचे शिखर पाहीन, तसेच पाताळगंगेचे स्नान करीन, पण त्यामुळे मी वीट होणार नाही। मातापूर यात्रेला जाऊन सह्याद्री पर्वत पाहीन आणि त्या ठिकाणी असलेल्या गहन गंगेचे स्नान करीन, पण त्यामुळे मी वीट होणार नाही। कोल्हापूर यात्रेला जाईन, महालक्ष्मीचे दर्शन घेईन, शिंगणापूर विशाल तीर्थात स्नान करीन, पण त्यामुळे मी वीट होणार नाही। एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करीन, सर्व पृथ्वी प्राप्त करून घेईन, देह करवतीने कापून देईन, पण या करण्याने मी वीट मात्र होणार नाही। भगवत प्राप्तीची उत्सुकता लागलेला भक्त म्हणत आहे की अनेक जन्मीच्या महान पुण्याईने मला पांडुरंग रायाचे दर्शन झाले, तरी पण त्याच्या पायाखालची वीट होणार नाही, म्हणजे मला ती वीट होण्याचे भाग्य सहसा लाभणार नाही, असे निवृत्तीदास माऊली सांगतात। देहतादात्म्य सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे म्हणून या नर देहास भवाब्दी सागर असे म्हटलेले आहे। या मनुष्यरूपी देहात भगवत भजनरूपी टिपरीचा खेळ मांडलेला असून कानात बोटे घातले असताना आतल्या आत जो आवाज ऐकू येतो तो रात्रंदिवस सतत चालू असल्यामुळे त्यांना अनुहात ध्वनी असे म्हणतात। त्या अनुहात ध्वनीच्या ठिकाणी सोहम अशी भावना करून भगवत भक्त भगवंताचे ध्यान करीत तिच्या तालछंदामध्ये टिपरीवर टिपरी वाजवितात। टिपरीच्या आवाजांच्या गर्दीत गोपाळ भगवान नामाच्या उच्चारात नाचू लागले असता त्यांच्या पायातील घुंगराचा गुळूगुळू असा आवाज निघतो। त्या तालछंदाच्या आनंदात टिपरीचा नाद वाजतो। त्या भजनानंदात त्यांचा अहम असा देहाभिमान जाऊन त्याने सोहम असा नाद धरला, त्यालाच टिपरी खेळणे साधते म्हणतात। 3.5 हातांच्या शरीरात वर सांगितल्याप्रमाणे तालात टिपरी हातात धरा, या परमार्थिक टिपरीची खून जाणणारा विरळा अशा एकमेकांच्या टिपरीच्या आवाजाने चिदाकाशात ध्वनी घुमून राहिला आहे। टिपरीचा योग्य नाद जाणणाऱ्यात या टिपरीच्या खेळाची घाई झाली आहे। भगवत भक्त आनंदी असून माझे पिता व रखुमा देवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना या टिपरीच्या खेळात घेऊन आनंदाने खेळ खेळत असतात, असे माऊली सांगतात। खेळताना धुळीत माखलेले मोठे पोट असलेले व सुंदर डोळे असलेला तो बाळकृष्ण अंगणात खेळताना पाहून यशोदा त्याला मायेने क्षेम देण्यासाठी आलिंगन देत आहे। त्याचे वर्णन वाचेने कैसे करावे? आवडीचे परब्रह्म गोकुळात गवळ्यांसोबत आनंदाने खेळताना दिसत आहे। थुईथुई चालत भूमीवर पाय टाकत आत बाहेर करणाऱ्या कृष्णाला ती यशोदा खाली उतरू देत नाही, कायम कडेवर घेऊन असते व तोही तिला स्तनपानाची मागणी करत आहे। त्याच्या मुखाला लागलेले 2-4 मातीचे कण पाहून त्या भुंग्यांना, योग्यांना व चंद्राला त्यांचे माहेर वाटत आहे। त्या गवळणी त्याचे मुखचुंबन घेऊन प्रेमाने मस्त होत आहेत। विश्वाचे बिंब प्रतिबिंब असलेल्या त्या कान्हाला त्या गवळणी आलिंगन देऊन स्तनपान देत आहेत व तो दूर गेला दिसला नाहीतर कासावीस होत आहेत। त्यांना तो कृष्णच दिसला नाही तर यशोदा कोठून दिसणार? त्याचा ठाव वेदशास्त्र, श्रुती, पुराणे यांना घेता आला नाही। यज्ञ, तप व दान करून तो प्राप्त झाला नाही, पण अशा त्या कान्हाला त्या गवळणी बोटाला धरून खेळवतात। त्याचा विस्मय मनाला होतो। त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। कोटी कल्प तप करून तो ब्रह्मादिकांना अकळ राहिला, तो त्या गवळणीच्या मांडीवर खेळतो हे त्याचे भाग्य की संतांचे दैव हे कळत नाही।
अशा त्या दीपाच्या दीप्तीचे वर्णन वाचेने कसे करता येईल? सावळा तेजपुंज व अमृताहून ही गोड असणारा त्याला कोण घेणार नाही? त्याची सर्वच पूजा करतात व त्या प्रीतीच्या मोहरामुळे त्या गवळणांना दुसरे काही जाणीत नाहीत. सूर्य जसा आपले एक स्वरूप न सोडता गावोगावीचा होऊन जातो, तसा गोकुळातील कृष्ण आपले कृष्णपण न सोडता सगळ्यांचा होतो. परब्रह्म कृष्णाला आनंदाची मूर्तीच म्हणता येईल. अशा लीला भोगणाऱ्या गवळणी ही मदनाची लीला आहे असे मानतात. परमात्मा आम्हाला कळला असे म्हणणारे काहीच जाणत नाहीत, परंतु त्याला अनुसरून वागले की तो आपलासा होतो. असा तो माझे पिता व रखुमाईचा पती श्री विठ्ठल, तो सगळ्यांचे चांगले करेल व त्यांनी मला पावावे असे निवृत्तीदास माऊली सांगतात. गोकुळात ते कृष्ण कमळ उगवले, त्यामुळे श्रीधराचे ध्यान लागले. यमुना तीरी ती सावळी मूर्ती पाहिली, तिने चिदाकाश भरून टाकले. ती माझी प्रेमातूनच झाली. माझ्या आवडीची आवड खांद्यावर घोंगडी व बुंती घेऊन कल्पवृक्षाखाली 3 ठिकाणी वाकडे उभे आहे. तो मायेमुळे दिडका झाला नसून तो स्वतःच तसा उभा आहे. अंगठ्यावर अंगठा ठेवून त्या पायी त्याने मूळ पीठ स्थापिले आहे. त्याच्या बोटाप्रमाणे नभाने निळाई पांघरली आहे. एक पाय दुसऱ्यावर ठेवला की एका पायाने विश्व व्यापले असा तो तेजपुंज केशर रूपात उभा आहे. त्याच्या चरणकमलांचा पावलांचा कुमकुम रंग सर्वत्र व्यापला आहे. त्या चरणकमलावर श्री ती लक्ष्मी स्थिरावली म्हणून तिची त्यांच्याबरोबर ऐक्यता झाली. त्याच्या चरणावर ध्वज, वज्रादी व रेखा या शुभ खुणा आहेत. त्याची नख सरळ आहेत व त्याच्या चरणावर अमृत आहे. त्याच्या सुनीळ वर्णासमोर आकाश फिके आहे. पोटऱ्या व मांड्यांच्या प्रकाशदीप्ती पसरल्या आहेत. रत्नजडित मेखळेसह मध्ये खोचलेला सोनसळा नेसला आहे व त्यामुळे तो शोभून दिसत आहे. तो जणू दुसरा कमळात जन्मलेला ब्रह्मदेवच दिसतो. त्याच्या रोमावरील सुंदर काळा केश संभार आहे व त्याने आपले डोक्याचे केस 3 बाजूनी मागे वळवले आहेत. त्याच्या उन्नत छातीवर भृगूच्या पावलांचे ठसे आहेत व ते सावळे वक्षस्थळ शोभून दिसत आहे. भक्तांसाठी तो गोकुळाला आला. त्याला गवळणी लाडाकोडाने रक्ष करता वाल्ला दुल्ला म्हणतात. ते सुखरूप परमात्म तत्व आवडीने कृष्ण रूप घेऊन आले. त्याला गवळणी लढीवाळपणे खेळवतात. गोजिरा कान्हा म्हणून त्याला संबोधतात. त्या रंगनाथाच्या पावलात रंगून जातात. असे दृष्टीला त्यापेक्षा जास्त सुख नाही असे त्याचे वर्णन वाचा कशी करेल? आठुळे लोळियासारखी कर्णभूषणे कानात घातली आहेत. ते त्यांच्या अंतरीचे सुख प्रगट करून दाखवतात. कपाळावर गंधरेखा झळकते व माथ्यावर रत्नजडित पिंपळ पान डोक्यावर शोभते. कमरपट्ट्यामुळे कमरेला शोभा आली आहे. तसाच करगोटाही शोभतो. नाभी कमळात ब्रह्मतेज आहे. अशा कृष्ण रूपाचे निंबलोंड उतरवावे अशी आस मनाला लागली आहे. पायातील घागुऱ्या व नुपुरांचे आवाज श्रुतीसारखे आहेत. अंधू वाकीसारखे दागिने त्याने घातले आहेत. वाकडे पाय टाकत चालत आहे व त्या मुनिजांचे सुख सोहळे तो पुरवित आहे. अशा लीला करून तो आपणाशीच खेळताना पाहून त्या गोपींचे डोळे भरून आले आहेत. अशा त्या कृष्ण रूपाला गवळणी डोळे भरून पाहतात. माझे पिता व रखुमाईचे पती यांच्याशी त्या मिळून गेल्या आहेत असे माऊली सांगतात. योगी व मुनिजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात. कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गायी मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गायी कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या. नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गायींना सवंगडी हाकारत होते. हरिनामाच्या गायी हाकल्याने त्या सवंगड्यांना 17वी जीवनकळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात. गायी वनामध्ये नेत असताना कृष्णासवे पेंद्या चालला तेव्हा पेंद्या म्हणाला, हे कान्हा, यांना तू यमुनीच्या तीरावर पाणी प्यायला ने. तेव्हा कृष्णाने पावा वाजवायला सुरुवात केली व त्या गायी चारा खायला विसरल्या व तल्लीन झाल्या. मी त्या सर्व सवंगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यंत नेण्याचे काम करतो असे माऊली सांगतात. गोवर्धन पर्वत आम्ही डोक्याचा व हाताचा आधार देत उचलला असे त्या भगवंताचे सामर्थ्य लक्षात न घेता
ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तो उचलला असे म्हटले तर काय झाले? या गडबडीत काहीचे दंड मोडले, मनगट लचकले. हे पाहून काही जण उठलेच नाहीत. तरी तो पर्वत देवाने एका करंगळीवर उचलला हे कोणाच्या लक्षातच आले नाही. काळच आला होता, पण वेळ आली नव्हती, म्हणून सर्वांचे रक्षण झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी आमचे रक्षण केले असे माऊली सांगतात. कल्पवृक्ष तळी तेजपुंज सुनीळ कृष्ण रूप कसे बसले आहे ते पहा. हे जीवरूप सखे, त्यांनी वाजवलेल्या वेणूतून वेदध्वनीचे नाद उमटतात असे मला वाटते. यमुना तीरी ते गोपाळ आनंदाने ती गोदने राखत आहेत. इंद्रिय रूप गायींना कर्माची काठी लावून तो पंचकाच्या ठिकाणी त्यांचा मेळ करतो. बाहेर उभी करून इकडे तिकडे तो कृष्ण जीवरूप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत असून त्यांच्या पूर्व कर्माची निवृत्ती करीत आहे. तसे व्हायला त्यांचे काय पूर्वजन्मीचे तप पुरणार आहे. स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्याचे उष्टे खायला मिळावे म्हणून तिकडे गोकुळात आले आहेत, परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही. मुनिजनांनी केलेले स्तवनाने तो संतोष पावत नाही. उलट सवंगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरीमुळे तो आनंदात राहतो. ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही. असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र दजावत नाहीत, तो गोवळ्या वेशातील कृष्ण, त्याचे नवल मी काय सांगू. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे सेवा केल्याशिवाय इतर साधनांनी जाणता येत नाही असे माऊली सांगतात. यमुनेच्या तीरी बसल्या बसल्या इतर गोपाळांना गायी वळायला सांगतो. तुझी सावळी सुंदर मूर्ती व तू काढलेला मधुर ध्वनी यामुळे माझे चित्त सुखरूप झाले असून ते क्षणभर दुसरीकडे जात नाही. हे आनंद झालेल्या मना, त्या सुख निदानाला तू पहा व हे निजात्म धन कधीच सोडू नकोस. कल्पनारूपी मन व परमात्म स्वरूप यांची एक होण्याची संधी साधून घे. त्या परमात्म्याची शक्ती दुर्लभ आहे. ते चैतन्य गोपवेश धारण करून आले आहे. त्याचे वर्णन चारही वाणींना त्याचे वर्णन करता येत नाही अशी त्याची शक्ती आहे. असा हा निज सुखाची वेल असलेला मी, तू पण नसलेला असा त्या रखुमाईचा पती, असा त्याची खूण निवृत्तीरायांनी सर्वांना दाखवली. ते निज चैतन्य तुम्ही सर्वांनी पहा असे माऊली सांगतात. श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटून त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्ण प्रेमाचे लख टिपूर चांदणे पडले आहे व अंगाला प्रेमाचे चंदनी उठणे लावले आहे. अशा थाटात तुळशी वृंदावनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रीडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहोचलेल्या निवृत्तीदास माऊलींनी सांगितला आहे. गोळेपणाचा वेश घेऊन तो कृष्ण यशोदेचे मन रिजवित आहे. त्या सुखाने तिला ब्रह्मांड थोकटे वाटते आहे व त्यात तो तिला दूध पिण्यास मागत आहे. अशा पद्धतीच्या प्रेमभावाने त्याने भक्तांचे अंतरंग व्यापून टाकले आहेत. हाच माझ्याही मनाचा ओलावा आहे. मला वाटते माझ्या इंद्रियांनी तुझ्या नामाचे दोहन करावे. अविचाराने वागणारे लोक संसारात गुरफटले आहेत. आता देवा, तुझे माझे एकपण होऊ दे व तू सिंह होऊन माझा प्रपंच नष्ट कर. माझे नीलवर्ण पिता व रखुमाईचे पती यांना प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग मला निवृत्तीने सांगितला आहे असे माऊली सांगतात. परमानंद व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नर नारी अंतरातून लक्ष देऊन पाहतात. त्याच्या सुमधुर वेणुवादनाने संपूर्ण त्रिभुवन कोंदाटून गेले आहे व त्यामुळे त्याला भेटायला मी उतावीळ आहे. जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गायी राखत आहे. ही लीला वेद व श्रुतींनाही कळत नाही. जो या जगताचा राजा आहे, जो सर्व प्रकारच्या तापाचे हरण करतो, तो गोपवेश करून गोधन राखत आहे. यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुखकमलाने मोहित करून त्या गोपांना रासक्रीडा करायला लावली व त्यांचा उद्धार केला. माझे पिता व रखुमाई पती व माझे गुरु निवृत्तीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात. काय सांगू, ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदय कमळात स्थिरावले आहे. काया वाचा मनाने त्याला पाहायला गेले तर नवल झाले. ते निर्गुण असल्याचे जाणवले. त्यामुळे फक्त तुझ्या नामरूपाची गोडी धरून फक्त तुझ्यावर इतर ठिकाणी न जाता विसंबलो आहे.
या जगडंबर प्रपंचाचे तुला भान नाही, आवड नाही, तरी तो तू भोगत असतोस हे समजत नाही. हे सगुण रूप ओढून घेतलेले रूप तुलाच कळत नाही. त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही. त्याकरिता सगुणाच्या सहाय्याने तुझे निर्गुण स्वरूप जाणावयास वाटत आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत. त्यांच्यापाशी त्रिशुद्धी असून सर्व गुण असून गुणातीत ही तेच आहेत, अशी खूण निवृत्तीनाथांनी दाखवली. माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात. ते डोळ्याची तृप्ती न करणारे रूप आहे. त्याला उपमा देण्यास सुंदर स्त्रीचे रूपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले. या गोजिऱ्या रूपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहोचल्या. त्याचा विचार करणे वेदांनाही जमले नाही. अशा रीतीने गोपी व त्याची सायुज्यता झाली. तेथे दृश्यपण संपले. जसे सोने अलंकारात लुप्त झाले, तेथे फक्त परमार्थ राहिला. जसे तत्वपणाचे सामरस्य होते, तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पावून एकटे उरतात असे माऊली सांगतात. हा श्रीकृष्ण आमच्या सोबती असून त्याच्या मुरलीच्या छंदाने आम्ही आनंदित होतो. आमच्या भक्तीच्या प्रेमाने हा श्रीहरी आनंदाने नाचत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीदासाला प्रिय असणारा हा श्रीकृष्ण पावा वाजवून त्याच्या नादात बेहोश होऊन नाचतो असे माऊली सांगतात. त्या विठ्ठल देवाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला. ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदाने आळवीत आहेत. निवृत्तीदास मी हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहून आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात. काळ्या रात्रीचा चंद्र जणू अंगावर काळी ओढणी घेतल्यासारखा सोंग करून तो कृष्ण त्याचे शुद्ध रूप सीमित करतो हे नवल आहे. मेघासारखे काळेपण कसे सावरू, ते सुनीळत्व व काळेपण वेगळे कसे करू, हा नवलाव आहे. आता धिटाईने तुला पाहता मला दुसरे काही स्मरत नाही. तेव्हा तुझे गाराणे कसे घालू. तुझ्यामुळे यमुनेचे पाणी हे काळे झाले आहे. योगी तुझ्यामुळे परमसुखाचे सुख शून्यात जाऊन साधत असतात व त्यामुळे आनंदून त्या काळेपणात कल्लोळ करतात व त्या काळेपणात मीही द्वैत हरवून बसले आहे. असे हे चैतन्य सुख माझ्या डोळ्यांच्या दृष्टीला लाभले व हे नेत्र उन्मनी लागले. जगापासून तटस्थता प्राप्त झाली व तो व मी एवढेच जाणवले. हा सर्वांगाचा प्रत्यय पाहून मुनींची मने त्याच्या स्वरूपात मिळाली. हा तोच रखुमाईचा पती पाहून परत येणे जाणे घडणार नाही असे माऊली सांगतात. हे गोपाळा, तुला त्रास होणार नाही. अशा रीतीने पाऊल टाकून नाच. तसा नाचलास म्हणजे आम्हा सगळ्यांना चिदानंद सुख होईल. तुझ्या नाचण्यात रंग आला म्हणजेच आम्हास फार आनंद आहे. तुझा आनंद त्रिगुणातीत विश्वव्यापक प्रकाशमान आदी मध्यरहित असा आहे. तो तुझ्या नाचण्याने आम्हाला मिळेल. विषय सुखापासून वृत्ती परत फिरून तुझ्या रंगात रंगली म्हणजे तुझा आनंद त्या वृत्तीला मिळतो. ती आनंदमय वृत्ती ही मुरली म्हणजे स्वरूपभूत चिदानंद शिल्लक राहतो. तोच रखुमादेवीवर बाप श्री विठ्ठल आहे असे माऊली सांगतात. तुझ्या कपाळी कोटी चंद्राचा प्रकाश आहे. हे कमल नयना, तू आम्हाला तुझे हास्य दाखव. हे कृष्णा, तू जरा हाल व डोल व घडीभर तरी आमच्याबरोबर आमचे हित तुझे ज्ञान कर. माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल उभे राहून कशा बाया हलवतात ते पहा. त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे. त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणीदार व मनाला वेध लावण्यासारखे मोत्यांचा शृंगार घडविल्यासारखे आहे. असा तो सूर नर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे. ते त्याचे ऐश्वर पाहून साक्षात शंकरही वेडावून गेले आहेत. त्याकडे पाहताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय हे कळेनासे होऊन ती प्राप्त करून घेण्याची वासनाच नाहीशी झाली. सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरूपात बसल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीरायांना विचारतात, ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्माना निवृत्तीरूप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात. पावा वाजवताना कृष्णाला पाहून ते गोपाळ तल्लीन होऊन आनंदाने नाचायला लागले. स्वतः तो हरी यमुना तीरी गायी चारताना
पाहून ते गोपाळ त्याच्या नामाचा गजर करू लागले। त्या आनंदात ते सर्व गोपाळ नाचत असताना तो पेंद्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे व हे पाहून चरताना ठिकठिकाणी उभ्या गोमातांना तो हरी घाईने वळू लागला आहे। माझ्यासाठी चिरंजीव असलेला तो परमात्मा त्या गोपाळांना प्रेम भक्तीने रंजवित आहे असे माऊली सांगतात। निराकार स्वरूप परमात्मा हाच कोणी एक पाळणा त्यामध्ये जीवरूपी बालक निजविले। त्याला आत्मविस्मृतीची झोप लागली व ते हा जनको हे माता आम्ही गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना अशा तऱ्हेचे बरळू लागला। अशा वेळी श्री गुरुरूपी माऊली तेथे येऊन पाळणा हलवून जो म्हणजे जागा हो असे म्हणून झोके देऊ लागले आणि त्या गाण्यांमध्ये चिदाकाश रूपी पाळण्यात चिदाकाश रूप होऊन झोप घे त्या 21 तत्वात गुरपटून निजलेल्या बालकाला 14 विद्यारूपी शब्दांनी हलवून आत्मस्वरूपाविषयी जागे केले। माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल त्यांनी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी त्याला स्वस्वरूप केले। वास्तविक झोपेमध्ये जसे जीवाला दुसरे काही कळत नाही त्याप्रमाणे पंढरीरायांनी त्या जीवरूपी बालकाला आपल्या स्वरूपाशिवाय इतर कशाचेही भान राहू दिले नाही असे माऊली सांगतात। आता तुम्हाला पाळण्याचा प्रकार सांगतो। त्या परमात्मरूपी पाळण्यात सान्नुले म्हणजे परिच्छिन्न भाद घेतलेला जीव वास्तविक आत्मदृष्टीने त्याच्या ठिकाणी देहादिकांचा संबंध नसताना उगीच ओरडतो। वास्तविक आत्मस्वरूपाला बाप नाही, आई नाही व बालकपणाही नाही अशा आल्याची सिद्धी माझेपणा नसेल तर होते। अशा स्वरूपाच्या बालकाला आत्मरूप प्रतीतीचे तेल लावून वैराग्याचे स्नान घातले आणि विचारांच्या सुंदर वस्त्रांनी पुसिले तेव्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचा अनुभव घेते झाले व त्यामुळे ते बाळ परमात्म रूपाला प्राप्त झाले असे माऊली सांगतात। 18 दिगंती म्हणजे 18 पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला आणि त्यात निर्गुण बाळ परमात्मा निजले। बाळाजवळ कोणी एक नाही, अंगुष्ठ मात्र म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितीत निजले आहे। ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याच्या स्वरूपाशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही असे माऊली सांगतात। ज्या स्थूल देहामध्ये 5 कोश म्हणा किंवा पंचप्राण म्हणा व 9 खिडक्या 9 द्वारे अशा पाळण्यात परमात्मा आत्मरूपाने निजला आहे। आणखी 21,000 श्वासोश्वास हे ओंकार घालीत आहेत आणि ज्या आपल्या ज्ञानस्वरूपाने मायेचा नाश केला त्या ज्ञानस्वरूपांच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही। इतकेच नाही तर निरंजन परमात्म रूपाचाही भाव नाही। त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी निशब्दरूपी शब्द उत्पन्न होतात। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते या बालकाला घेऊन म्हणजे अनात्मभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहिला असे माऊली सांगतात। ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही किंवा निरशून्य म्हणजे मायेचा अभावही नाही अशा रीतीने जे परमात्म स्वरूप हाच कोणी एक पाळणा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे। परमात्म स्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यात निजणारा परमात्म स्वरूपच पाहिजे म्हणून जातीरहित उत्पन्न झालेले बाळक निजलेले आहे। त्या ठिकाणी त्या पाळण्याला झोके देणारी त्याची मायही कोणी नाही। परमात्म स्वरूपांचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यात निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु या रूपकाने आहे। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही। अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बाळक होऊन म्हणजे मुमुक्षु होऊन पहुडलो असे माऊली सांगतात। परमात्म स्वरूपाचे वर्णन काय करावे चिंतन करता त्या चिंतनात तो आवरत नाही। त्याचे माप करावयाला गेले तर तो होत नाही। त्याच्या गुणाचे वर्णन करता येत नाही। त्यामुळे बहिर्मुख असलेली दृष्टी अंतर्मुख करून तो कृष्णवर्णाचा जगज्जेठी श्रीकृष्ण परमात्मा पाहिला। तो पहा वेणी असलेला पाठीकडच्या बाजूने कसा दिसतो तो त्याच्या गुणांच्या चिंतनानेच कसे द्वैत प्राप्त होते ते पहा। त्यामुळे माझे मन आता परमात्म रूप झाले। ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी आणि वेद लय पावतात अशा चक्रपाणी श्रीकृष्णाचे वर्णन कसे करू।
द्वादश मंडले म्हणजे 12 सूर्य यांच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी असणारे श्रीकृष्णाचे रूपडे मी पाहिले। त्याच्या स्वरूपाची प्राप्ती अनुमानाने होत नाही, कारण साक्षात श्रुती नाही तो कळत नाही। त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी किती मोठेपणा आहे म्हणून सांगावे। त्याच्या ठिकाणी मनाने बुडी दिली, 10 इंद्रिये हरपली, सांख्याने कल्पना केल्याप्रमाणे 24 तत्वेही मावळून गेली, म्हणजे त्याच्या स्वरूपात सर्व त्रैलोक्याचा लोप झाला। असा परमात्मा भक्तांच्या संतोषाकरिता काळे वर्णाचे घोंगडे पांघरून घेऊन रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलांनी मला देहभावापासून उघडे केले, म्हणजे ब्रह्मरूप केले असे माऊली सांगतात। रात्रंदिवस मनात चिंता वाहतो की सर्वत्र परिपूर्ण जो परमात्मा केशव तोच मी होईन। तसा झालो म्हणजे खिरजट म्हणजे घाणेरडे देहात्मभावाचे फाटके घोंगडे ते कसे राहणार। त्याचा नाश झाला असता त्या केशवरूप धड घोंगड्याचा मी भोग घेईन। उत्तम घोंगडे घेण्यास साधन संपत्तीच नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात, कारण चांगले घोंगडे नसल्यामुळे उघडा देहात्मभाव असतो, त्यामुळे कष्टरूपी थंडी फार वाजते। याकरता बाह्य प्रवृत्ती टाकून मन मागे फिरले तर ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल मोठे दाता असल्यामुळे ऐक्यभावाचे घोंगडे देईल असे माऊली सांगतात। तुझे ऐक्यबोधाचे घोंगडे फार चांगले आहे, त्या ऐक्यबोधाच्या दृष्टीने दुजेपणाचे भान अमंगळ आहे। दळूत म्हणजे ऐक्यबोधाचे हे मोठे घोंगडे आणि माझे देहात्मभावाचे खिरपटे जळून जाऊ दे अशी विनवणी केल्यामुळे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला दडवता केला, म्हणजे परमात्मबोध रूपाने संपन्न केले असे माऊली सांगतात। 84 लक्ष योनी हाच कोणी एक बाजार, त्यात फिरता फिरता म्हणजे जन्म घेता घेता मोठ्या पुण्याईने मला हा देह मनुष्य देह प्राप्त झाला। या मनुष्य देहाच्या खेपेला आलो हे फार चांगले झाले, कारण मनुष्य देहातच परमात्मैक्य बोधरूपी सुंदर घोंगडे हाती आले। हे परमात्मरूपी घोंगडे इतके मोठे आहे की ते कोठे मावतच नाही, असे मोठे घोंगडे सापडले। असा मनुष्यरूपी शरीराला आल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करता आले व त्यामुळे माझे मनोरथ परिपूर्ण झाले असे माऊली सांगतात। मला दिलेल्या बोधाच्या घोंगडीला ब्रह्माचा गोंडा लावलेला आहे। ही घोंगडी बाहेर नीट बसायला बाहेर घाला, त्यावर श्रीरंगात रंगलेले संत चरण रुळतील। आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या परमात्म्याच्या रंगात ते घोंगडे रंगविलेले आहे। रखुमाईचे पती श्री विठ्ठलाने हे अमोल घोंगडे मोल न घेताच दिले आहे असे माऊली सांगतात। आम्ही वारकरी पंढरपुरात राहत असून व्यापारी आहोत। हे घोंगडे घेऊन संतांच्या बाजारात गेलो, त्या ठिकाणी त्या घोंगडीचे चांगले मोल झाले। ते मोल म्हणजे श्री विठ्ठलाचे ठिकाणी आम्ही एक रूप झालो। चंद्रभागेच्या काठावर एक घोंगडे बसले आहे, त्याला विटेवर उभे असलेल्या श्री विठ्ठलाची जोडी असून त्यांना एकमेकांची गोडी आहे। अनुभवी पुरुषच हे माझे बोलणे समजतील आणि तेच शहाणे या माझ्या खुणेच्या बोलण्याने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात। चांगदेवा जे काळे नाही, सावळे नाही, पांढरे नाही, पिवळे नाही, नादबिंदूही नाही, त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे, हे माझे उखाणे तू जाण। जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाढ, 14ही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड, ते काय आहे, ते परमात्म रूप असे चांगदेवाने उत्तर दिले। ते माऊलींनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तसे सांगितले। यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्या ठिकाणी ऐक्य झाले आहे। चांगदेवा हे फार चांगले केलेस असे माऊली ज्ञानदेव सांगतात। निरालंबाच्या ठिकाणी एक अद्वैत पेठ आहे, तेथे अमौलिक एक रूपरहित घोंगडे असून ते मला पंढरीस मिळाले। माझे सर्वस्व हरण करून घेऊन कोणताही उद्देश न ठेवता ते घोंगडे मला दिले। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी हे उत्तम कमविलेले घोंगडे मला दिले खरे, पण काही एक अपकार न करिता माझी अनात्मभावापासून नागवण केली असे माऊली सांगतात। अद्वैताच्या बाजारातून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले। हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरात नाही। या रखुमाईचे पती श्री विठ्ठलांनी मला हे घोंगडे नीटपणे पांघरविले आहे असे माऊली सांगतात। अध्यस्त पदार्थाचे ठिकाणी अनंत चित्र विचित्रता असल्यामुळे ती चित्र विचित्रता अधिष्ठानांच्या ठिकाणी प्रतीतीला येते।
म्हणून अनेक रंगांचे यथार्थ स्वरूपाचे घोंगडे मला श्री गुरु निवृत्तीरायांनी दिले आहे। चारी पदरांनी हे घोंगडे फार शुद्ध आहे आणि आकाशाप्रमाणे व्यापक आहे याचेच वेद प्रामुख्याने वर्णन करून जीवाकडून तेच पांघुरवितो। हे सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या त्या रखुमाईचा वर जो श्री विठ्ठल त्याचे अंगच आहे असे माऊली सांगतात। निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियरूपी गाय चरू लागली असता तेथे एक निर्गुण घोंगडे प्राप्त झाले। त्याच स्थितीत निर्गुण घोंगडे घेण्यासही म्हणजे निर्गुण भाव परत करण्यासही प्रतिबंध होऊन निर्गुण भावाचे घोंगडे हिरून घेतले, म्हणजे निर्गुण भावही काढून टाकला आणि माझे जीवित्व बुडविले। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी माझे घोंगडे हिसकावून घेतले, एवढे काम केले असे माऊली सांगतात। या घोंगड्याला ब्रह्मज्ञानाचा गोंडा लावला असून तो चौथ्या पुरुषार्थाला कारण झाला, त्यामुळे अमर्यादित भावाने भटकणाऱ्या मनाला पांघरविले आहे। ते 4 हाताहून अधिक आहे, म्हणजे चतुर्भुज विष्णूहून वेगळे आहे, तसेच 2 हातांच्या मानवाहून ही वेगळे आहे। अशा तऱ्हेचे हे सुंदर घोंगडे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला पांघरण्यास दिले असे माऊली सांगतात। या परमात्मा बोधरूपी घोंगड्याची गोष्ट अशी आहे की हे घोंगडे एक पांडुरंग रायच पांघरत असतो। भगवंताने हे घोंगडे गायी चारत असता पांघरले होते। मला मात्र प्रथमच त्याने हे चवाळे पांघरण्यास दिले, म्हणजे परमात्मा बोध प्रथमच दिला। नंतर ते घोंगडे त्या श्रीकृष्णाने माझ्याकडून काढून घेतले, म्हणजे मला परमात्मा बोध झाला आहे अशा तऱ्हेचा माझ्या ठिकाणचा अभिमानही काढून टाकला। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच सद्गुरू असून त्याने एकांतामध्ये मला हे बोधरूपी घोंगडे पांघरण्यास दिले असे माऊली सांगतात। बाप म्हणजे धन्य धन्य श्री गुरु निवृत्तीरायांनी निर्गुण घोंगडे म्हणजे निर्गुण परमात्म्याचे पांघरून आणले आणि मला पांघरविले। चौघे चारी पदर म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे ज्याचे पदर आहेत तेच सारासार विचारांनी निर्गुण पांघरून झाले। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझ्या या 4 देहात असलेले जीणे नाहीसे करून उघडे केले, म्हणजे परमात्मा रूप केले असे माऊली सांगतात। हे विठोबाराया, तू माझा स्वामी आहेस, म्हणजे सेव्य आहेस आणि मी तुझी सेवा करणारा एक दीन रंक आहे। स्वामीपणा व रंकपणा हा उपाधी दृष्टीने असला तरी जीव ब्रह्मैक्य बोधाच्या दृष्टीने पाहिले तर तुझ्या माझ्या स्वरूपांमध्ये भेद मुळीच नाही। याकरिता मी तू पण हे द्वैत पलीकडे सारून ब्रह्मात्मैक्य बोधाचे एकच घोंगडे आपण पांघरू। अशा बोधाने हे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तुमच्या पायाला मी वेळोवेळा लागेन असे माऊली सांगतात। जाणारे नाशिवंत देहादी अनात्म पदार्थ हे निज म्हणजे स्वकीय आत्मस्वरूप नव्हेत, म्हणून स्वकीय आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तुझी विनवणी करीत आहे। स्थूल देहाचा विचार करीत असता तो तर गेलाच, पण त्याचे बरोबर दुसरे लिंग शरीरही गेले। तिसरे जे कारण शरीर म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान ते कुणीकडे गेले याचा पत्ताही नाही। चौथे महाकारण शरीर तेही नाही। या सर्वांचा लय रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांचे चरणी झाला असे माऊली सांगतात। पाईक म्हणजे सेवक होऊन स्वामीपणा प्राप्त करून घेतो, तथापि स्वामी आणि सेवक हा भाव कायम राहतोच। स्वामीपणा किंवा सेवकपणा हे सापेक्ष आहेत, म्हणजे स्वामीपणा असला तरच सेवकपणा असणार आणि सेवकपणा असेल तरच स्वामीचे स्वामीपण। पण ऐक्य भावाचा निश्चय होऊन देवभक्तांमध्ये स्वामी सेवकपणा कसा नांदत आहे याची खूण देवच जाणतो। लौकिकदृष्ट्या विचार केला तर सेवक काय स्वामी होईल का स्वामी सेवक होईल? दोघांमध्ये ऐक्य निश्चित झाले असता स्वामी सेवकपणा हा द्वैत भाव राहत नाही। धन्याचे काम सेवकपणा पत्करून चांगले केले असता त्याचे कौतुकच होते। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना भजले असता पाईक जपाईकपणाने असला तरी माझे मालक निवृत्तीराय आहेत असे माऊली सांगतात। सतचित आनंद या रूपाने श्रीकृष्ण परमात्मा एकटा एकच असता आपल्या दोन्ही मातेस आनंद देण्याकरिता आपण दुसरा झाला। त्या दोघींनी दोघा कृष्णास कडेवर घेऊन खेळू लागल्या आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकीस म्हणतात
की आज माझ्या कडेवर तान्हा आणि तुझ्या कडेवरही कान्हा, काय चमत्कार आहे. माझे पिता व रखुमादेवीवर जे त्रैलोक्याचे जीवन आहेत ते श्रीकृष्ण आम्हास आवडतात, अशा त्या दोघी एकमेकीस म्हणत आहेत असे माऊली सांगतात. तुझ्याशी ऐक्यभावाने असणाऱ्या पाईकपणाचे मोलच नाही. तू काय देणार, येऊन जाऊन देणार काही भोग्य पदार्थ, ते तर मी मुळीच मागत नाही. तू देणार काय आणि न देणार काय, हा तुझा पाईक तुझ्या स्वरूप प्राप्तीशिवाय दुसरे काहीच मागत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांच्या पायाची आनंदाने सेवा करणारा पाईक त्याला मोलच नाही असे माऊली सांगतात. हे श्री विठ्ठला, मोल घेऊन तुझी सेवा करणारे पुष्कळ सेवक असतील, परंतु मी मात्र तसा सेवक नव्हे. मी तुझ्याजवळ इनाम मागत नाही, पगार मागत नाही किंवा निर्वाहाला सुद्धा काही मागत नाही. फक्त मला सेवकपणा द्यावा एवढेच मागणे आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तुमची प्राप्ती अशा पाईकपणानेच मला झाली असे माऊली सांगतात. भगवत भक्त देहाला कष्ट देऊन जीवाभावाने भगवंताची सेवा करतात, म्हणूनच तो भगवान त्यांच्या हाती येतो. म्हणजे ते भक्त भगवत स्वरूप होतात. ते भक्त जरी भगवत स्वरूप झाले तरी देह असेपर्यंत आपण त्या भगवंताचे सेवक आहोत हे ते विसरत नाहीत. मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा, याप्रमाणे ते सेवा करीतच असतात. अशी जरी सेवा करीत असले तरी त्यांच्या ठिकाणी आपण सेवक आहोत अशा तऱ्हेचा अभिमान राहत नाही, कारण ते एका भगवंताशिवाय दुसरे काही जाणत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांनाच मी खरा स्वामी केला असे माऊली सांगतात. आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी नित्य जागृती ठेवली तर आपले निज म्हणजे यथार्थ परमात्मा स्वरूप आपल्या हाती आले, मग सेवक म्हणून घेण्यास संकोच वाटतो. परमात्मा अमुक स्वरूपाचा आहे, तमुक स्वरूपाचा आहे असे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, कारण तो शब्दाचा विषय नाही. अशा परमात्म्याचा मी पाईक आहे हे म्हणणेच उणेपणाचे आहे. लौकिक भागात शुद्ध बुद्धीचा सेवक आणि विचारवंत धनी यांचा व्यवहार असाच असतो. आत्मस्वरूपाच्या विस्मृतीत जीव निजलेला होता, तो आत्मस्वरूपाच्या जागृतीत आला, म्हणजे स्वामींनी त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. अर्थात स्वामी रूप झाल्यामुळे त्याचा सेवकपणा गेला. तो स्वामी श्री गुरुरायांनी एका बोलात निवांत करून ठेविला. आता स्वामीजवळ मागावयाचे म्हणून सर्व खुंटले, कारण न मागताच त्याच्याकडून त्याचे परमात्मा स्वरूप जाणवले. परमात्मा रूप धनी जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, त्यांच्या प्रसादाने परमात्म्याशी अभिन्न होऊनही सेवकपणाने उरला आहे असे माऊली सांगतात. हमामा नावाचा एक प्रकारचा मुलाचा खेळ असून त्यामध्ये घुमरी नावाचे एक प्रकारचे वाद्य वाजवित असतात. आता आपण हमामा म्हणजे मी आणि आम्ही, हम म्हणजे मी, आमा म्हणजे आम्ही असा खेळ खेळत आहोत. त्या खेळात घुमरी म्हणजे धुंदी तिचा घुमधुमाट काढून आपल्या कानावर येत आहे. ही घुमरी रानात म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी घालू. रानामध्ये फार शीतल छाया आहे. रान म्हणजे परमात्मा स्वरूप असून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गेले असता देहादिक भाव हे कार्यरूपाने मायाच आहेत. ती तुझी माया आता मेली म्हणून समज. अरे, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गेलो म्हणजे मायेचे घर फार दूर राहिले आणि त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात भेद कोठे शिल्लक राहिला. तू मी असा द्वैतभाव नसता तू माझ्याशी खेळण्याचे झुंज मांडले आहेस. त्यात अहंकार नष्ट होतो, कल्पना समूळ जाते. कल्पना गळून पाहिले तर चित्तवृत्ती कान्होबाच्या चरणी लीन राहते. असा तो कान्हा श्रीकृष्ण दृष्टीने पहा, म्हणजे तू आणि मी अशा द्वैतभावाला मिठी पडेल. नुसती शब्दाने मिठी म्हणू नकोस, तर मिठी म्हणजे ऐक्य करून पाहू लागलास तर आता त्या एका परमात्म्याशिवाय कोठे राहशील. हा विचार सुटला तर तुझ्यापासून उत्पन्न झालेला लेख म्हणजे अहंकार, तो गायी म्हणजे इंद्रिय राखू लागला तर त्या अहंकाराचा बाप जो जीव तो गोरस चाकतो, म्हणजे विषयभोग घेतो. त्या विषयभोगामुळे जी गोडी उत्पन्न होते तीच या जीवाला फासा आहे रे. तो फासा तू सोडून टाक. तुला आणखी एक गोष्ट सांगतो, ती ऐक. मनात राग धरू नकोस, कारण मनात राग म्हणजे क्रोध उत्पन्न झाल्याने इच्छित कामाचा नाश होतो, अहंकार वाढतो. ह्या अहंकाराने रावणाचे डोळे फाडले.
भयाने कंस पळू लागला. पळता पळता कृष्ण पाठीस लागून कृष्णाने त्यास मारले. मी सांगितलेली ही गोष्ट तिचा विचार कर. पोरा, संतांना मानेल अशी गोष्ट बोल. ती गोष्ट म्हणजे एवढीच की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याचे जर ध्यान करशील तर वर सांगितलेल्या परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाच्या गावाला जाशील असे माऊली सांगतात. प्रपंचाचा खोटा चाळा सोडून दे. देहाभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे, त्यामुळे काळ नाश करतो. परंतु त्या देहाभिमानाचे टाळके फोडून बाद कर, म्हणजे तुझा नाश करणाऱ्या काळाला वाकुल्या दाखव. हमामा रे पोरा हमामा, हमामा रे पोरा हमामा. हमामा घाल, हमामा घालू लागले असता अंगात वारे भरते. त्या वाऱ्याच्या नादाने रानातील चारा खाते. तो खाण्याकरिता आपल्या वरल्या दाराने म्हणजे कामी मुखाच्या दाराने वरती जाऊ चांगल्या रीतीने हमामा घाल. खोटे बोलणे टाकून दे. असे केले म्हणजे हा कान्होबा मोठा बलवान आहे, तो आपल्याशी तुझे ऐक्य करून घेईल. असे झाले म्हणजे मग कोठे जाशील? हमामा अशा सोयीने घाल की ज्याच्या दोन्ही बाजू सांभाळल्या जातील. परमात्मा स्वरूपाविषयी एक नेम करून तू राहिलास तेथे फार सुख आहे. हमाम्याचे नादाने पोरे हात नाचवून तोंडाने काही आवाज करीत असतात, परंतु या हमाम्यात अनुहात ध्वनीची गर्जना होते. तोच नाद वाजत असतो. ज्याच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभत आहे असा जो माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल राय स्वरूपांच्या ठिकाणी हा हमामा नावाचा खेळ घालावयाचा आहे असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.